चला तर आज आपण चालू करणार आहे केमिस्ट्रीचा 14वा टॉपिक बायोमॉलिक्युल्स. आणि ह्यामध्ये जरा काही काही जणांना डिफिकल्ट जातो कारण जरा बायोचा कॉन्टेंट असल्यामुळे, पण मी ट्राय करतो की सगळ्यांना इझी वे मध्ये सांगायचा हा टॉपिक. तर चालू करूया हा टॉपिक. आणि यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट्स, कारण की सगळ्यात मेन पार्ट आहे तो ह्या टॉपिक मधला कार्बोहायड्रेट्स रिलेटेड आहे. हाच मोठा पार्ट आहे, कारण की जे प्रोटीन होतं त्यामध्ये ते थोडे थोडे पार्ट्स डिलीट केलेले, त्यामुळे जे पण मेन पार्ट ते यावरचे ते. सो कार्बोहायड्रेट आपल्याला परफेक्ट करायचं आहे. सो कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर एक डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला, ती म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. ओके, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. आता पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय, पॉली म्हणजे माहिती आपल्याला जास्त, आणि हायड्रॉक्सी म्हणजे काय असते, OH ग्रुप असतो. ओके, OH मायनस जो आपल्याला माहिती आहे ग्रुप तो. सो पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइड कोणता ग्रुप आहे, CHO, आणि कीटोन म्हणजे कोणता असतो, C डबल बॉन्ड O असतो. ओके, सो डबल बॉन्ड O याला म्हणतो आपण, सो इथे एक O असतो, सो याला म्हणतो आपण कीटोन. ओके, सो या पद्धतीने पॉलीहायड्रॉक्सी OH, त्यामध्ये OH चं प्रमाण जास्त असणार आहे आणि अल्डिहाइड किंवा कीटोन असणार आहे, त्याला म्हणतो आपण कार्बोहायड्रेट्स. सो कार्बोहायड्रेट बेसिकली काय आहे, तर आपण जी शुगर वापरतो ते पण एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. सो हे सगळं असतं कार्बोहायड्रेट. आता हे जे टाइप्स पडतात पुढे ते आपल्याला टाइप्स मेन बघायचे आहेत, आणि ते जे एक्झाम्पल्स म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज, त्याच्यावरती आपल्याला मेन पार्ट आहे, त्यांचे स्ट्रक्चर्स असणार आहेत ते बघायचे. सो कार्बोहायड्रेट्सचे पहिला तर 3 टाइप्स पडतात. सो असे 3 टाइप्स पडतात. एक तर आणि कार्बोहायड्रेट्स आणि एक नेम आहे ते म्हणजे सॅकराइड्स. ओके, सो सॅकराइड्स आणि कार्बोहायड्रेट्स हे एकच आहे. सो कार्बोहायड्रेट्सचे पहिला 3 टाइप्स पडतात. पहिला तर पडतो मोनोसॅकराइड्स, त्यानंतर येतो ऑलिगोसॅकराइड्स, तिसरा येतो पॉलिसॅकराइड्स. ओके, सो मोनोसॅकराइड्स म्हणजे काय माहिती आपल्याला, मोनोसॅकराइड्स म्हणजे 1. ऑलिगो म्हणजे काय असतं, ते 2 to 10 म्हणजे 2 ते 10 पर्यंत, आणि पॉली म्हणजे माहिती लार्ज नंबर. ओके, सो मोनोसॅकराइड्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या मोनोसॅकराइडचं हायड्रोलायसिस करणार आहे तेव्हा तो आणखी त्याच्यापेक्षा छोटे युनिट नाही देऊ शकणार. म्हणजे सगळ्यात छोटे युनिट कोणतं आहे कार्बोहायड्रेट्सचं, तर मोनोसॅकराइड्स आहे. सो म्हणजे काय, समजा याची आपण डेफिनेशन काय लिहू शकतो, ऑन हायड्रोलायसिस किंवा ऑन हायड्रेट not giving smaller unit. ओके, सो सिंपली समजा की सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे कार्बोहायड्रेटचं ते म्हणजे पहिला मोनोसॅकराइड्स आहे. ओके, याचे जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितला तर कोणते कोणते येणार आहेत, ग्लुकोज आपल्याला माहिती आहे, सगळ्यात जास्त सगळ्यांना माहिती आहे, ग्लुकोज माहित असतं सगळ्यांना. त्यानंतर फ्रुक्टोज, त्यानंतर रायबोज. सो हे 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, ग्लुकोज, फ्रुक्टोज. आपल्याला या 2 एक्झाम्पल्स तर खूप बघायचं आहे थोडं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं. ओके, सो ऑलिगोसॅकराइड्स. आता ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे काय, तर ह्यांनी युनिट्स जेव्हा यांचं तुम्ही हायड्रोलायसिस कराल तेव्हा ते 2 to 10 युनिट्स आहे, 2 ते 10 पर्यंत किती पण मोनोसॅकराइड देऊ शकतात. ओके, सो असं लिहू शकतो आपण, ऑन हायड्रोलायसिस गिव्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स. ओके, ओके, 2 ते 10 मोनोसॅकराइड्स देण्यात. आता याच्या पुढे आपल्याला जर 3 टाइप्स बघायचे, म्हणजे 2 ते 10 पर्यंत आपल्याला फक्त मेन 3च बघायचे. एक तर म्हणजे डायसॅकराइड्स, नंतर ट्रायसॅकराइड्स आणि टेट्रासॅकराइड्स. ओके, सो सिंपली सगळ्यांना माहिती आहे डायसॅकराइड्स म्हणजे काय असणार आहे, तर 2 मोनोसॅकराइड्स देणार आहे, ट्राय म्हणजे 3 मोनोसॅकराइड्स देणार आहे, आणि टेट्रा म्हणजे 4 देईल. ओके, सो याचे आपल्याला काय लक्षात ठेवायचे, तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आता डायसॅकराइड्स मध्ये सुक्रोज येतं, नंतर लॅक्टोज आणि माल्टोज. ओके, सो हे जाऊन पुढे बघायचं की सुक्रोज कशापासून तयार होतं. आता सुक्रोज जर बघितला तर सुक्रोज हे तयार होतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून. ओके, सो त्या पद्धतीने आपल्याला तिन्हींचं पण स्ट्रक्चर बघायचे आहेत आणि पुढे कशापासून तयार होतात ते पण बघायचं. आता लक्षात ठेवा फक्त डायसॅकराइड्स कोणते कोणते आहेत, सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. ओके, सो लॅक्टोज असते ते दुधात असतं माहिती आपल्याला, सो तेवढे लक्षात ठेवा. आणि सुक्रोज म्हणजे जे आपण साखर वापरतो ती सुक्रोज असते. त्यानंतर
ट्रायसॅकराइड्स मध्ये एक्झाम्पल आहे रॅफिनोज. सो रॅफिनोज तयार होतं ते एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि एक गॅलॅक्टोज. ओके, सो रॅफिनोज हे ट्रायसॅकराइड आहे, एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि एक गॅलानोज पासून, म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचा हायड्रोलायसिस करणार आहे तेव्हा तुम्हाला एक ग्लुकोज मिळणार आहे, एक फ्रुक्टोजचा सॅकराइड मिळणार आहे आणि एक गॅलॅक्टोज मिळणार आहे. ओके, त्यानंतर टेट्रामध्ये आहे स्टॅचिओज. ओके, स्टॅच्यूज मध्ये काय असतं तर एक ग्लुकोज मिळतो, एक फ्रुक्टोज मिळतो आणि 2 गॅलॅक्टोज मिळतात. ओके, सो 4 मिळतात, त्यामुळे ते टेट्रासॅकराइड. ओके, सो इथे पण कळालं का की ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे काय असणार आहे 2 ते 10 पर्यंत. आता फक्त आपल्याला तिन्हीचं बघायचं आहे. एक म्हणजे डायसॅकराइड्स, 3 एक्झाम्पल्स आहेत. ट्रायसॅकराइडचं रॅफिनोज लक्षात ठेवा आणि टेट्रासॅकराइडचं स्टॅच्यूज लक्षात ठेवा. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय ऑब्विसली काय असणार आहे तर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स देणार आहे. ओके, सो लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स. ओके, त्यामध्ये आता एक्झाम्पल्स कोणते आहेत तर स्टार्च, आपल्या दररोजच्या खाण्यामध्ये असतं स्टार्च. ओके, ते स्टार्च येतं. त्यानंतर सेल्युलोज. ओके, सेल्युलोज कशात असतं तर आता जे पानं बघता तुम्ही लिव्स, ते लिव्स वरची जो ग्रीन कलर येतो समजा तो ड्यू टू सेल्युलोज असतो. सो सेल्युलोज नसतो तर त्यामध्ये पानांमध्ये सेल्युलोज खूप असतं. ओके, सो जर मोस्ट अबंडंट जरी विचारलं तुम्हाला की कोणता कार्बोहायड्रेट मोस्ट अबंडंट आहे तर त्याचा आन्सर येईल सेल्युलोज. आणि सेल्युलोज खूप मोठ्या प्रमाणात सापडतो. सो ओके, याचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक तर स्टार्च आणि सेल्युलोज. ओके, सो हा झालं कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन. आता आपल्याला एक एक मेन घेऊन बघायचे, म्हणजे ग्लुकोजचं बघायचं, त्यानंतर फ्रुक्टोजचं बघायचं. त्याच्या आधी एक आपण नेमिंग बघूया, नेमिंग कसं करतात. ओके, आता एक बघून घेऊया की जनरल फॉर्म्युला काय असतो कार्बोहायड्रेट्सचा. ओके, सो जनरल फॉर्म्युला बघायचा आपल्याला, तर तो काय आहे CX नंतर H2O आणि ब्रॅकेटमध्ये H2O ला Y. तो म्हणजे काय आपल्याला इथं X आणि Y मध्ये नंबर्स घालायचे, म्हणजे ते सेम पण असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. म्हणजे जर आता समजा मी इथं 6 आणि या साईडला पण 6 घातलं, सो काय होईल C6 H12 होईल आणि O6 होईल. आता हा फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, तो आहे ग्लुकोजचा किंवा फ्रुक्टोजचा. सो गॅलॅक्टोजचा पण हाच आहे. सो C6H12O6 हा लक्षात ठेवा की ग्लुकोजचा, फ्रुक्टोजचा हा आपल्याला खूप वेळा वापरायला लागणार आहे. सो C6H12O6. त्यानंतर जर मी इथं 12 इथं 11 घातलं, सो इथं काय तयार होईल नंतर इथं 22 आणि O11. सो हा जो फॉर्म्युला आहे हा डायसॅकराइडचा होतो, जो की सुक्रोज, गॅलॅक्टोज, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सो या तिन्हींचा असणार आहे हा की C12, यामध्ये एक कमी असणार आहे, समजा एक H2O कमी असणार आहे. सो C12 H22 O11. सो या पद्धतीनं हा असेल सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सो जनरल फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा काय असणार आहे CX आणि H2O Y. या पुढे आपल्याला बघायचं की नॉमेनक्लेचर कसं करणार आहे. ओके, सो नॉमेनक्लेचर बघूया. आता इथं नॉमेनक्लेचर एवढं काही डिफिकल्ट नाहीये, म्हणजे जसं ऑर्गॅनिक मध्ये तेवढं इथं काही डिफिकल्ट नाहीये, खूप सिंपल नॉमेनक्लेचर आहे. आणि बघून घ्या, तर सुरुवातीला लक्षात ठेवा की इथं काय असणार आहे तर कार्बनची चेन असणार आहे. म्हणजे कोणता पण आपण जेव्हा कार्बोहायड्रेट्स म्हणतो तर ते काय असतात हायड्रेट्स ऑफ कार्बन, म्हणजे खूप कार्बन असणार आहे त्यामध्ये. जेव्हा कार्बोहायड्रेट्सची अशी सिंपल चेन तयार होणार आहे तेव्हा कार्बोहायड्रेट जाऊन तयार होणार आहे. म्हणजे आता जर ग्लुकोज मध्ये बघितला तर ते 6 कार्बनची चेन असते, सलग 6 कार्बन अटॅच असतात आणि त्या कार्बन पासून तयार होतं ग्लुकोज. सो त्या पद्धतीने असतं. सो आता एखादं एक्झाम्पल बघूया. पहिलाच आपल्याला बघितलंय की यामध्ये काय काय असणार आहे, एकतर अल्डिहाइड ग्रुप असणार आहे नाहीतर कीटोन ग्रुप असणार आहे. जेव्हा अल्डिहाइड ग्रुप असेल, अल्डिहाइड म्हणजे काय असेल CHO. लक्षात ठेवा कायम पहिल्या कार्बनला CHO ग्रुप लागणार आहे. ओके, सो पहिल्या कार्बनला CHO ग्रुप अटॅच असणार, म्हणजे फर्स्ट हाच कार्बन असणार आहे. ओके, सो CHO असेल, यांना आपण कॉमनली म्हणतो अल्डोज. ओके, अल्डिहाइड आहे त्यावरून तयार झालं अल्डोज. त्यानंतर जर समजा इथं कीटोन ग्रुप असेल, ओके, सो कीटोन ग्रुपला काय म्हणतो आपण कीटोन्स. सो लक्षात ठेवा की नॉमेनक्लेचर मध्ये सिम्पली काय आहे, आता कीटोन असतो तो काय दुसऱ्या कार्बनला अटॅच असतो आणि हा असतो अल्डोज तो पहिल्या कार्बनला, म्हणजे एका स्ट्रक्चर मध्ये नसणार आहे, वेगवेगळ्या स्ट्रक्चर मध्ये सेपरेटली हा पहिल्या कार्बनला हा दुसऱ्या कार्बनला असतो. सो हा असेल अल्डोज आणि तो असेल कीटोन्स. आता सुरुवातीचा एक कार्बन घेऊन एक सॅकराइड घेऊन बघू, तो म्हणजे तीन कार्बनचा असेल.
ओके. सो सिम्पली चेन ही 3 कार्बन पेक्षा जास्त असणार आहे. 3 ही सगळ्यात स्मॉलेस्ट असणार आहे. 3 ची चेन तयार करून बघूया पहिला. तर पहिल्या कार्बनला आपण ज्या पद्धतीने सांगितलं की काय असणार आहे, CHO अटॅच असणार आहे. ओके. सो पहिल्या कार्बनला CHO दिला. कायम लक्षात ठेवा, लास्टचा जो कार्बन असेल त्याला आपण CH2OH अटॅच करणार आहे. कायम जेव्हा पण बघाल तुम्ही तेव्हा शेवटच्या कार्बनला CH2OH असणार आहे. म्हणजे हेच कसं असणार आहे, CH2OH म्हणजे काय, तर इकडे H इकडे OH असेल समजा, इथे H असेल, इथे H. सो या पद्धतीने स्ट्रक्चर असणार आहे. आपण कॉमनली लिहिताना कसं लिहिणार आहे, CH2OH. ओके. आणि कधी पण लक्षात ठेवा, जिथं पण क्रॉस आहे म्हणजे दोन लाईनींचा इथं क्रॉस झालाय, सो इथे एक कार्बन असणार आहे. ओके. सो तिथं कार्बन आहे, आपण लिहायचं नाही स्ट्रक्चर मध्ये. ओके. सो फक्त लिहायचं नाही आपण त्या ह्याच्यामध्ये, आणि हा तिथं कार्बन असणार आहे. सो हा सेकंड कार्बन आहे. सेकंड कार्बनला कायम राईट साइडला OH अटॅच असणार आहे आणि लेफ्ट साइडला H अटॅच असणार आहे. म्हणजे पुढे जाऊन एक्सेप्शन येतील, म्हणजे कधी कधी चेंज असेल. फक्त लक्षात ठेवा की राईट साइडला OH अटॅच असणार आहे आणि लेफ्ट साइडला H अटॅच असणार आहे. OH का, कारण की आपण डेफिनेशन मध्ये बघतोय पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे OH ग्रुप जास्त असणार आहे त्यामध्ये. सो यामध्ये एक OH, दोन OH ग्रुप्स आहेत. सो दोन OH ग्रुप्स आहेत, एवढे लक्षात ठेवा. आणि या स्ट्रक्चरचं नाव आहे ग्लिसरॉल. या स्ट्रक्चरचं नाव आहे ग्लिसरॉल्डिहाइड. किंवा आपण याला आणि एक नेमिंग देऊ शकतो, ते म्हणजे काय, तर अल्डो ट्रायोल्स. अल्डो ट्रायोल्स का, तर अल्डिहाइड आहे म्हणून अल्डो, आणि तीन कार्बनची चेन आहे म्हणून ट्रायोल्स. ओके. सो सिंपल नेमिंग आहे यांचं, नॉमेनक्लेचरचं अल्डो आणि ट्रायोल्स. ओके. आणि यामध्ये आम्ही कन्सेप्ट बघायचे आपल्याला की कायरल कार्बन्स किती असतात. ओके. कायरल, तर कायरल कार्बनचा मीनिंग काय लक्षात ठेवा की कायरल कार्बनला 4 बॉन्ड्स असणार आहेत. ते 4ही बॉन्ड्सला वेगवेगळे ॲटम्स असले पाहिजेत किंवा वेगवेगळे स्ट्रक्चर्स अटॅच असले पाहिजेत. म्हणजे आता इथे मी म्हणतो की हा आहे तो कायरल कार्बन आहे, असं ऍस्ट्रिकचं साइन वापरतो आपण कायरल कार्बनसाठी. इथे जर आहे सर हा कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे आता जर समजा या बॉन्डचा विचार करतोय मी, त्याचा हा बॉन्ड, तर याला CHO अटॅच आहे, त्याला त्याच्या राईट साइडला OH अटॅच आहे, त्याच्या लेफ्ट साइडला CH2OH अटॅच आहे आणि या साइडला H अटॅच आहे. म्हणजे चारही बॉन्डला 4 वेगवेगळे आहेत. तिकडे CHO आहे, OH आहे, हे सेम नाहीये. म्हणजे चारही बॉन्ड्सला जर वेगवेगळे ॲटम्स अटॅच असतील तर त्या कार्बनला आपण म्हणणार आहे कायरल कार्बन. आता जर आपण इथे बघितलं, इथे कसं आहे, या कार्बनसाठी एका साइडला H लागलाय, नंतर डबल बॉन्ड O बनवते आणि खाली हे पूर्ण स्ट्रक्चर असणार आहे. ओके. आणि धरताना आपण हे पूर्ण स्ट्रक्चर धरतो. या कार्बनसाठी हे पूर्ण स्ट्रक्चर खाली अटॅच आहे. ओके. सो हा कायरल कार्बन असणार आहे का, नाही, कारण की इथे 2 बॉन्डच एकाने घेतलेत आणि आपल्याला काय पाहिजे, 4 बॉन्ड्सना वेगवेगळे ॲटम्स पाहिजे. सो हा कायरल कार्बन नसणार आहे. जर तुम्ही याचा विचार केला तर याच्यासाठी C, नंतर इकडे OH असेल, इकडे H असेल, इकडे H असेल. सो आणि वरती हा पूर्ण ॲटम असेल, म्हणजे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते ह्याला अटॅच असणार आहे. पण इथे 2 हायड्रोजन अटॅच आहेत, म्हणजे सेम ॲटम्स अटॅच आहेत 2 बॉन्ड्सना, त्यामुळे हा पण कायरल कार्बन नसणार. सो आपल्याला क्वेश्चन्स मध्ये विचारतात की या एक स्ट्रक्चर देतील, म्हणजे आता ग्लिसरॉल्डिहाइड, तर ग्लिसरॉल्डिहाइड विचारतील आणि विचारतील की किती कायरल कार्बन आहेत, तर यामध्ये किती असणार आहे, 1, जो हा असेल. ओके. सो हे झालं 3 कार्बनसाठी. त्यानंतर 4 कार्बनसाठी बघूया. 4 कार्बनसाठी कसं स्ट्रक्चर तयार होणार आहे, सिंपल स्ट्रक्चर असणार आहे. पहिल्या कार्बनला आपण काय करणार आहे, CHO अटॅच करणार आहे, त्यानंतर CH2OH अटॅच करणार आहे लास्टच्या कार्बनला. आणि हे जे 2 कार्बन आहेत, राईट साइडला OH आणि इकडे H, राईट साइडला OH, इकडे H. सो या पद्धतीने तयार झालं स्ट्रक्चर. त्यानंतर याचं नाव असणार आहे, आता याला म्हणतो आपण इरिथ्रोज. ओके. इरिथ्रोज म्हणतो. आणि जर नेमिंग पद्धतीने म्हणायचं केलं तर काय होईल, हे अल्डो टेट्रोज. ओके. सो अल्डो टेट्रोज तयार होईल, कारण की 4 कार्बन आहेत. आता याच्यामध्ये कायरल किती आहेत जर बघितला तर हा एक कायरल कार्बन तयार होईल, कारण की वरती CHO-OH आणि खाली एक वेगळं स्ट्रक्चर आहे, आणि हा पण कायरल कार्बन तयार होईल. सो या स्ट्रक्चर मध्ये 2 कायरल कार्बन आहेत. ओके. पुढे जाऊया, तर 5 कार्बनचं पण सेम तयार होणार आहे. मला नाही वाटत गरज असेल काही काढायची स्ट्रक्चर. तर सेम या पद्धतीनेच, फक्त एक असा बॉन्ड वाढेल, इकडे OH तयार होईल, इकडे H लागेल, बाकी सगळं सेम असणार आहे. ओके. सो त्याला आपण नाव देणार आहे रायबोज. ओके. सो लक्षात घ्या, जो पण 5 कार्बनचा असेल त्यांना आपण म्हणणार आहे रायबोज. ओके. 5 कार्बनचा जो तयार होतो त्याला आपण म्हणतो रायबोज. त्यानंतर जो शेवटचा येणार आहे तो असेल 6 कार्बनचा, आणि सगळ्यात मेन टॉपिकचा 6 कार्बनचा. तर 6 कार्बनची एक चेन तयार करून घेऊया.
2 3 4 5 आणि हा असेल 6. तर या पद्धतीची चेन तयार असणार. ओके, सो ज्या पद्धतीने नियम आहेत आपले, पहिल्या कार्बनला CHO घेणार आहे आपण, लास्टच्या कार्बनला CH2OH घेणार आहे. त्यानंतर इथे OH असेल, इथे H असेल. फक्त एक डिफरन्स लक्षात ठेवा, जेव्हा आपण 6 कार्बनचे चेन येईल तेव्हा जो 3 नंबरचा कार्बन आहे त्याचे OH आणि H चेंज करणार. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे हा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबरचा कार्बन आहे, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, 5 नंबरचा आणि हा 6 नंबरचा आहे. बाकी सगळ्यांसाठी स्ट्रक्चर सेम असेल. इकडे OH असेल, इथे H असेल, इथे OH असेल, इथे H असेल. फक्त जो 3 नंबरचा कार्बन आहे त्याच्यामध्ये कसं असणार आहे, त्याच्यामध्ये OH या साईडला असणार आहे आणि H असणार आहे. ओके, सो सिंपल आहे स्ट्रक्चर, हे लक्षात ठेवा. हे असणार आहे स्ट्रक्चर ते ग्लायकोज. ओके, सो ग्लायकोज आपल्याला काय लागणार आहे. सो ग्लायकोज लक्षात ठेवा, ग्लायकोजचं स्ट्रक्चर कसं आहे, 6 कार्बनची चेन आहे. पहिल्या कार्बनला CHO आहे म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे आणि ग्लायकोजला आपण आणखी काय नेमिंग देऊ शकतो, अल्डो हेक्सोज. सो ग्लायकोजचं दुसरं नाव काय आहे तर अल्डो हेक्सोज. हे नेम खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे लक्षात ठेवा. अल्डो का, अल्डिहाइड ग्रुप आहे. हेक्सोज का, 6 कार्बनची चेन आहे आणि OH. ओके, सो अल्डो हेक्सोज स्ट्रक्चर आहे. पहिल्या कार्बनला CHO आहे, लास्टला CH2OH आहे, मध्ये OH आणि H असणार आहे. फक्त 3 नंबरचा जो कार्बन आहे त्याला लक्षात ठेवा, 3 नंबरच्या कार्बनला कायम चेंज असणार आहे. कायम चेंज इथं होणार आहे. 3 नंबरच्या कार्बनला OH इकडे असणार आहे आणि H इकडे असणार आहे. एवढंच लक्षात ठेवायचं 3 नंबरच्या कार्बनला. ओके, हे झालं सगळं अल्डोजचं. सेम ह्या पद्धतीनंच कीटोजचं असणार आहे. बघून घेऊया कीटोजचं आता. ओके, तर आता आपण बघणार आहे कीटोज साठीचं. कीटोज साठी पण सेम असणार आहे, म्हणजे पहिली जी चेन असेल ती 3 कार्बनची तयार होणार आहे. ओके, सो सिंपल स्मॉलेस्ट असणार आहे, ते 3 कार्बनची असणार आहे. सो सुरुवातीला कसं असेल इथे लक्षात घ्या, इथे डायरेक्ट 3 कार्बन घेऊया आपण ज्या पद्धतीने सांगितलं, जेव्हा अल्डोज होतं तेव्हा अल्डोजच्या पहिल्या कार्बनला CHO असायचा. सो कीटोजचा असतो, कीटोजचा सेकंड कार्बनला कीटोन असतो. ओके, सो हा झाला सेकंड कार्बन आणि याला डबल बॉन्ड O अटॅच असणार आहे. आणि दोन्ही साइडला इथे लक्षात ठेवा CH2OH CH2OH असणार. ओके, सो सिंपल स्ट्रक्चर आहे. काय लक्षात ठेवायचं आहे तर दुसऱ्या नंबरच्या कार्बनला कीटोन अटॅच असणार आहे आणि मग दोन्ही साइडला CH2OH. आणि याचं नाव काय असेल तर पहिला आपला तो ग्लिसराइड होता. इथे जर समजा अल्डोज, याचं पहिला जर अल्डोज मध्ये नाव काय होतं, अल्डो डायोज, तर याचं नाव असेल कीटो डायोज, सॉरी ट्रायोज. 3 कार्बन आहे, सो कीटो ट्रायोज तयार होईल नाव इथे. सो हे असणार आहे नोमेनक्लेचर. त्यानंतर 4 कार्बनचा तयार होईल. 4 कार्बन साठी पण सेम असेल. समजा काय असेल इथे 1 2 3 4, 2 नंबरच्या कार्बनला OH अटॅच असणार आहे. इथे जर डायरेक्ट स्ट्रक्चर दाखवलं आपण या पद्धतीनं, तर इथे काय असेल, इकडे OH असेल, या साईडला H असेल आणि दोन्ही साईडला खालीवरती CH2OH. सो सिंपल स्ट्रक्चर आहे. लक्षात काय ठेवायचं, 2 नंबरच्या कार्बनला इथे OH नाही, 2 नंबरच्या कार्बनला कीटोन ग्रुप असणार आहे आणि दोन्ही साईडला टर्मिनल्सला CH2OH असणार आहे. आणि याचं नाव काय असेल आता, कीटो टेट्रोज असणार आहे. ओके, सो या पद्धतीनं किंवा याला इरिथ्रोलोज पण म्हणतात, म्हणजे इथे घेऊन नाव. ओके, सो असेल हा इरिथ्रोलोज किंवा कीटो टेट्रोज. ओके, सो 5 कार्बनचा पण सेम असेल. सो ओके, आता स्ट्रक्चर नाही काढत, इथं फक्त एक लाईन वाढेल आणि OH होईल आणि इकडे या साईडला H होईल. सो हे असेल रायबुलोज म्हणतो आपण याला. आणि या नाव काय असेल तर कीटो पेंटोज असेल. त्यानंतर आपण मेन बघूया आपल्याला जे लागणार आहे टॉपिक मध्ये खूप वेळा, तर 6 कार्बनची चेन असणार आहे. 6 कार्बनची एक चेन काढून घेऊया. सो इथे असेल ओके, सो ही झाली 6 कार्बनची चेन. यामध्ये कसं असणार आहे, आपण ज्या पद्धतीने नियम बघितले. सो पहिल्या कार्बनला CH2OH, लास्टच्या कार्बनला CH2OH आणि दुसऱ्या कार्बनला कीटोन. ओके, हे झालं. आणि मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं इथे पण ते ऍप्लिकेबल असणार आहे, म्हणजे 3 नंबरच्या कार्बनला चेंज असणार आहे. ओके, सो 3 नंबरच्या कार्बनला OH या साईडला असणार आहे आणि H या साईडला असणार आहे. मग बाकी सगळं आहे त्याच पद्धतीने, OH राईट साईडला आणि H लेफ्ट साईड. सो हे झालं स्ट्रक्चर कशाचं, फ्रुक्टोज आहे. ओके, सो हे स्ट्रक्चर झालं फ्रुक्टोजचं. फ्रुक्टोजला आणि एक नेमिंग काय देऊ शकतो आपण, कीटो हेक्सोज. ओके, कीटोन ग्रुप असणार आहे, त्यामुळे कीटो आणि हेक्सोज. तर 6 कार्बनची चेन आहे, त्यामुळे कीटो हेक्सोज स्ट्रक्चर तयार झालं. ओके, सो या पद्धतीनं स्ट्रक्चर असणार आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं. आपल्याला फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर खूप वेळा पुढे पण वापरावं लागणार आहे.
ओके, सो हे लक्षात ठेवा. 6 कार्बनची चेन आहे. 2 नंबरच्या कार्बनला आपला ग्रुप आहे कीटोनचा आणि वरती CH2H आणि 3 नंबरच्या कार्बनला लक्षात ठेवा जावा OH इकडच्या साईडला आहे आणि H त्या साईडला आहे. म्हणजे फक्त 3 नंबरच्या कार्बन मध्ये चेंज असणार आहे, बाकी सगळं सेम आहे. ओके, सो नॉमेनक्लेचर झाले. आता पुढचे पार्ट्स बघूया. ओके, तर आता आपण बघणार आहे ग्लुकोज विषयी, म्हणजे त्याचं प्रिपरेशन असेल, त्याच्या प्रॉपर्टीज असतील, स्ट्रक्चर असेल, त्या स्ट्रक्चर कसं तयार झालं ते आता आपण सगळं बघणार आहे ग्लुकोज विषयी. आता ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर C6H12O6. तर हा लक्षात ठेवा. फ्रुक्टोजचा पण हाच असणार आहे. ग्लुकोजचा काय आहे C6H12O6. आता याचं आपल्याला काय बघायचं, पहिला तर प्रिपरेशन बघायचं आहे ग्लुकोजचं कसं होतं. ओके, सो प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. तर याच्यासाठी आपल्याला 2 मेथड्स दिल्यात. एक तर लॅबोरेटरी मेथड आहे आणि एक इंडस्ट्रियल म्हणजे मोठ्या स्केलवर केली जाते ती मेथड आहे. पहिला बघून घ्या लॅबोरेटरी मेथड कोणते. तर यामध्ये काय करतात, सुक्रोज मध्ये वॉटर ऍड करतात, H2 ऍड करणार आहे पण त्याला H2SO4 जो कॅटॅलिस्ट असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे इथे सुक्रोज असेल, सुक्रोजचा काय फॉर्म्युला तर C12H22 आणि O11. ओके, सो हा झाला आहे सुक्रोज. याच्यामध्ये आपण H2 ऍड करणार आहे. कशासोबत तर ह्याला हीट करणार आहे आपण आणि H प्लस कॅटॅलिस्ट घेतो. H प्लस म्हणजे काय H2SO4 आहे आणि H2SO4 ऍसिड आहे, त्याचाच आपण H प्लस घेतलाय. सो लक्षात घ्या H2SO4 सोबत ह्याला हीट करतो आपण. त्यानंतर हे तयार होतं. यामधून काय काय रिॲक्शन येतात बघा. H2 याच्यामध्ये ऍड झाल्यावर काय तयार होणार आहे, एक तर एक C6H12O6 तयार होईल आणि एक C6H12O6 तयार होईल. ओके, सो हे 2 कंपोनेंट्स वेगवेगळे होतील, दोन्ही पण सेम आहे. हा पहिला असेल तो ग्लुकोज असेल समजा आणि हा असेल फ्रुक्टोज. ओके, तर दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, तर स्ट्रक्चर ते वेगळे असणार आहे. पहिला जो तयार होईल तो ग्लुकोज असेल आणि फ्रुक्टोज असेल आणि तुम्हाला मिक्सचर मिळणार आहे त्याचं. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे बघता H2 ऍड झाल्यानंतर C12H24 आणि O11 तयार होईल आणि हे ब्रेक होतील दोन्ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये आणि यांचं आपल्याला मिक्सचर मिळणार आहे. आणि या मिक्सचर मध्ये जेव्हा तुम्ही इथेनॉल टाकाल, जेव्हा इथेनॉल टाकलं की नाही काय होणार आहे, ग्लुकोज असणार आहे ते इनसोल्युबल असणार आहे इथेनॉल मध्ये. ओके, सो फ्रुक्टोज आहे ते त्यामध्ये सोल्युबल होऊन जाईल आणि आपल्याला ग्लुकोज सेपरेट मिळेल. ओके, सो ही झाली लॅबोरेटरी मेथड आहे. लक्षात ठेवा कशाचे असणार आहे, सुक्रोज मध्ये आपण H2 ऍड करणार आहे विथ कॅटॅलिस्ट H2SO4. ओके, तर पुढची मेथड बघणार आहे आपण इंडस्ट्रियल आहे. ती कशापासून तयार करणार आहे तर स्टार्च पासून तयार करणार आहे. ओके, सो n नंबर ऑफ आपण कारण की मोठ्या स्केल मध्ये करायचं आहे त्यामुळे n नंबर्स ऑफ स्टार्च घेऊया. स्टार्चचा फॉर्म्युला काय असणार आहे H6 नंतर H10 C6H10 आणि O5 हा असणार आहे आपला स्टार्चचा फॉर्म्युला. तर यामध्ये काय करणार आहे आपण, तर याच्यामध्ये आपण सेम त्याच पद्धतीनं H2 ऍड करणार आहे. त्याला आपण 398 केला केल्विनला हीट देतो आणि 2 to 3 ऍटमॉस्फेरिक प्रेशर ठेवतो आणि सेम H प्लस कॅटॅलिस्ट म्हणजे H2SO4 वापरणार आहे. आता यामध्ये कसं तयार होईल तर याच्यामध्ये तयार होताना n नंबर ऑफ आपल्याला डायरेक्ट याच्यामध्ये H2 ऍड होईल आणि n नंबर ऑफ C6H12O6 मिळेल. ओके, म्हणजे हे असणार आहे n नंबर ऑफ ग्लुकोज. सो 2 मेथड्स आहेत ह्या, एक तर लॅबोरेटरी मेथड आहे एक तर आणि दुसरी आहे ती इंडस्ट्रियल मेथड आहे. पहिल्यामध्ये आपण सुक्रोज वापरलं, याच्यामध्ये आपण स्टार्च वापरतो. सो हे 2 मेथड्स लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघणार आहे की स्ट्रक्चर कसं तयार झालं. ओके, ग्लुकोजचं जे आपण ज्या पद्धतीने मागाचे स्ट्रक्चर बघितलं ते स्ट्रक्चर कसं तयार होतं. ओके, तर आपण स्ट्रक्चर इकडे काढून घेऊया. पहिला 6 कार्बनची चेन असणार आहे. त्यानंतर पहिल्या कार्बनला आपण ज्या पद्धतीने सांगितलं CO2 अटॅच असणार आहे. ओके, त्यानंतर लास्टच्या कार्बनला CH2OH अटॅच असणार आहे. इकडे OH असेल 2 नंबरच्या कार्बनला, इथे H असेल. त्यानंतर 3 नंबरच्या कार्बनला ज्या पद्धतीने सांगितलं उलट असणार आहे. इकडे OH असणार आहे, इथे H असणार आहे. नंतर OH H आणि H. ओके, सो या पद्धतीनं स्ट्रक्चर असणार आहे. आणि एक कन्सेप्ट राहिली की यामध्ये कायरल कार्बन्स किती आहेत तर हा कायरल कार्बन असेल, त्यानंतर हा पण कायरल कार्बन असेल, हा कायरल असेल आणि हा कायरल असेल. ओके, सो टोटली 4 कायरल कार्बन असणार आहेत कशामध्ये तर ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये. आता हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं डायरेक्ट तयार झालं नाही. ओके, सो यासाठी 6 एव्हिडन्स ठेवलेले की कशा कशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर तयार झाले. मी डायरेक्ट आता पॉइंट आउट करतो ते की 6 एव्हिडन्स काय आहेत किंवा त्या रिॲक्शन काय आहेत आणि ते आपण समजून घेऊया. ओके ओके, तर पहिल्या 6 एव्हिडन्स मध्ये हे पहिले 3 एव्हिडन्स आहेत म्हणजे ज्याच्यावरून आपण ते स्ट्रक्चर तयार केले. तर पहिला काय एक तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, सो मॉलिक्युलर फॉर्म्युला पहिला मिळालेला की त्यामध्ये 6 कार्बन आहेत. त्यानंतर
O6 आहेत आणि H12 असणार आहे. ओके, सो हा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता आणि त्याच्या थ्रू हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. त्यानंतर सेकंड काय आहे तर 6 कार्बन इन अ स्ट्रेट चेन. ओके, सो आपण ज्या पद्धतीने 6 कार्बन एका स्ट्रेट चेन मध्ये दाखवतो ते प्रूफ करण्यासाठी समजा तर ही रिएक्शन केली होती. काय हे आहे ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे या पद्धतीने फक्त दाखवलेलं आहे. असं दाखवू शकतो आपण CHO आणि CHOH जे मधले 4 आहेत त्यांना आपण 4 असं कॉमनली लिहिलेलं आहे आणि CH2H. ओके, सो या पद्धतीने हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. ह्यांना जेव्हा तुम्ही HI सोबत कॅटॅलिस्ट सोबत हीट करता तेव्हा ते N हेक्सेन देते. ओके, सो हे N हेक्सेन देते आणि N हेक्सेन कसं असणार आहे ते स्ट्रेट चेन मध्ये असणार आहे आणि हे जेव्हा स्ट्रेट चेन मध्ये असणार आहे तेव्हाच ते N हेक्सेन देऊ शकणार आहे. सो याच्यावरून प्रूफ होतं की यामध्ये 6 कार्बन आहेत ते स्ट्रेट चेन मध्ये आहेत. ओके, सो जेव्हा पण तुम्हाला विचारतील की 6 कार्बनच्या चेन साठी कोणती रिएक्शन केली तर ती ही केली रिएक्शन की ज्याच्यामध्ये आपल्याला N हेक्सेन मिळणार आहे. ओके, किंवा हे पण विचारतात रिएक्शन्स मध्ये HI सोबत त्याला हीट केलं तर काय होणार आहे ग्लुकोजला तर आपल्याला N हेक्सेन मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कंटेन्स 1 कार्बोनिल ग्रुप. आता कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय असते C डबल बॉन्ड O. ओके, या ग्रुपला आपण म्हणतो कार्बोनिल ग्रुप. ओके, तर कार्बोनिल ग्रुपचं कसं असणार आहे म्हणजे हा कीटोन मध्ये पण असतो आणि अल्डिहाइड मध्ये पण. हे दोन्ही मध्ये कॉमन असतो तो ग्रुप की म्हणजे C डबल बॉन्ड O. म्हणजे फक्त डिफरन्स काय असतो इकडे H आणि R असतो, म्हणजे दुसरा कोणता पण ग्रुप हा अल्डिहाइड साठी असतो आणि कीटोन साठी इकडे दोन्हीकडे R असेल. सो या टाइप मध्ये असतं, तर दोन्ही मध्ये C डबल बॉन्ड O हा ग्रुप प्रेझेंट असतो, याला आपण म्हणतो कार्बोनिल ग्रुप. आता हे प्रूफ करायचं होतं की एक कार्बोनिल ग्रुप तर आहे. आता यामध्ये कोणता कार्बोनिल ग्रुप आहे तर वरती हा C डबल बॉन्ड O हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. ह्याच्यासाठी कोणत्या दोन रिएक्शन केल्या. एक तर ग्लुकोज मध्ये पहिला NH3OH ऍड केलं तेव्हा ऑक्सिजन मिळालं. म्हणजे ही रिएक्शन कधी कंप्लीट होऊ शकते आधी स्ट्रक्चर माहित नव्हतं, तेव्हा जेव्हा ही रिएक्शन केली की त्याच्यामध्ये NH3OH ऍड केलं तेव्हा हे ऑक्सिजन मिळालं. त्यापासून किंवा म्हणू शकता की ही रिएक्शन तेव्हाच पॉसिबल होते जेव्हा त्याच्यामध्ये एक तरी OH असेल पाहिजे. आता यामध्ये रिएक्शन काय झाली नेमकी समजा की हा OH आणि हा H हे मिळून H2O बाहेर पडलाय. ओके, आणि हा NH3OH ऍड झालाय. असं या पद्धतीने लक्षात ठेवा. OH2O बाहेर पडतो आणि NH3OH इकडे ऍड होणार आहे. सो हे कधी पॉसिबल आहे जेव्हा तिथे एखादा एक तरी कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल पाहिजे. सो यावरून डिफाइन होते की यामध्ये एक तरी कार्बोनिल ग्रुप आहे. सेम याच टाइपची रिएक्शन आहे जेव्हा HCN सोबत तुम्ही याला ऍड करणार आहे. HCN सोबत ऍड केल्यावर काय होणार आहे सेम याच पद्धतीनं हे H असणार आहे ते इथं O ला जाऊन अटॅच होईल आणि हे CN आहे ते इथं कार्बनला जाऊन अटॅच होईल. ओके, सो या पद्धतीनं तयार होणार आहे सायनोहायड्रिन. यासाठी रिक्वायरमेंट्स काय होते तर फक्त एक कार्बोनिल ग्रुप असेल पाहिजे. म्हणजे या रिएक्शन कार्बोनिल ग्रुप साठी लक्षात ठेवताना एवढंच ठेवा की कोणकोणत्या रिएक्शन आहेत कार्बोनिलच्या साठी कोणती रिएक्शन आहे. एक तर NH3OH सोबत ऍड करायचं आहे आणि एक HCN सोबत ऍड केल्यानंतर सायनोहायड्रिन भेटणार आहे आणि ऑक्सिजन. ओके, सो या पद्धतीनं हे झालं तिसरं प्रूफ. पुढचे बघूया आता. ओके, तर पुढचे 3 एव्हिडन्स हे आहेत म्हणजे पहिला तर काय आहे कार्बोनिल ग्रुप इज अल्डिहाइड. म्हणजे आपण जो बघितला कार्बोनिल ग्रुप C डबल O प्रेझेंट आहे यामध्ये. म्हणजे मागच्या रिएक्शन मध्ये बघितलं की C डबल O प्रेझेंट आहे तर तो अल्डिहाइड प्रेझेंट करण्यासाठी त्यासाठी एक रिएक्शन काय केल्या यामध्ये Br2 वॉटरचं ऍड केले. ओके, सो Br2 ही रिएक्शन मेन आहे. खूप ठिकाणी विचारतात की Br2 वॉटर किंवा Br2 चं वॉटर ऍड केलं तर काय झालं. ओके, सो त्यापासून ग्लायकोनिक ऍसिड तयार होतात. तर Br2 वॉटर डायरेक्ट रिएक्ट नाही करत, हा आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, सो तो त्यामध्ये O ऍड करायचा, ऑक्सिजन ऍड करायचं काम करणार आहे. सो हा सिम्पली O इथे ऍड होईल आणि इथे COOH तयार होईल. त्यानुसार हे स्ट्रक्चर तयार होतं ग्लायकोनिक ऍसिडचं. ग्लायकोनिक ऍसिड मध्ये चेंज काय आहे CHO च्या जागी फक्त COOH असणार आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि ही रिएक्शन्स फक्त अल्डिहाइड साठीच असते. म्हणजे अल्डिहाइडच्या आपण ह्याच्यामध्ये पण बघणार आहे ती रिएक्शन. ओके, सो ही रिएक्शन फक्त अल्डिहाइडच दाखवू शकतो की Br2 वॉटर सोबत केल्यानंतर रिएक्ट होणार आहे. त्यापासून प्रूफ होतं की यामध्ये एक तरी अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो त्यानंतर हे कंटेन्स 5 OH ग्रुप्स म्हणजे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असणार आहेत. यासाठी काय केले ऍसिटिक अनहायड्राइड रिएक्ट केले ग्लुकोज सोबत आणि त्यानंतर मिळाले आपल्याला ग्लुकोज पेंटाएसिटेट. ही रिएक्शन एवढी पण महत्त्वाची नाहीये. सो लक्षात ठेवा फक्त काय काय तयार झाले. ओके, CHO असणार आहे ऍसिटिक अनहायड्राइड इथे ऍड होणार आहे. सो त्यापासून आपल्याला मिळणार आहे ग्लुकोज पेंटाएसिटेट. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर एक 1 डिग्री अल्कोहोलिक CH2OH ग्रुप असणार आहे. ओके, सो 1 डिग्री म्हणजे काय 1 डिग्री 2 डिग्री म्हणजे प्रायमरी सेकंडरी काय असतं तर सिम्पली प्रायमरी म्हणजे हा कार्बन म्हणजे जो एकाच कार्बनला अटॅच आहे तो प्रायमरी झाला. ओके, सो हा इथला जर कार्बन बघितला तर तो 2 कार्बनला अटॅच आहे.
सो तो सेकंडरी असतो. सो आपल्याला काय सांगितलंय की प्रायमरी एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप म्हणजे CH2OH प्रेझेंट असणार आहे. यासाठी रिॲक्शन कोणती केली, इथं पण ऑक्सिडायझेशन केले, HNO3 सोबत रिॲक्ट केले, त्या ग्लुकोजला HNO3 सोबत केल्यानंतर आपल्याला सॅकरिक ऍसिड भेटले. ओके, सो सॅकरिक ऍसिड भेटते. आणि जरी तुम्ही ग्लायकॉनिक ऍसिडला जरी केला, ओके, जर हे दोन म्हणजे सर समजा ही रिॲक्शन असे की इथून ग्लायकॉनिक ऍसिड केलं आणि ग्लायकॉनिक ऍसिडला जर तुम्ही यासोबत रिॲक्ट केला तरी आपल्याला सॅकरिक ऍसिड भेटते. ओके, सो ह्याच्यावरून कळून येते की एकतरी CH2OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे. ओके, सो हे झाले एव्हिडन्स. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तर 1 ते 2 नंबरची रिॲक्शन होती HI ची, ती लक्षात ठेवा. त्यानंतर ही रिॲक्शन आहे, हे एक महत्त्वाचे या लक्षात ठेवा. आता यानंतर पुढचे पार्ट्स बघूया आपण. ओके, तर आणि थोड्या थिंग्स बघूया की ग्लुकोज विषयी काय आहेत. ओके, सो ग्लुकोज तर एकतर नेचरमध्ये ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये तो डेक्स्ट्रोरोटेशन दाखवतो 50+52.7 इतके. ओके, सो एवढं लक्षात ठेवा, हा नंबर लक्षात ठेवा की +52.7 एवढं डेक्स्ट्रोरोटेशन दाखवतो. त्यानंतर ग्लुकोज विषयी आता ग्लुकोजचं रिंग स्ट्रक्चर बघूया आपण. ओके, तर त्याच्या आधी एकदा आपण DL कॉन्फिगरेशन काय असतं बघून घेऊया. DL कॉन्फिगरेशन. ओके, सो DL कॉन्फिगरेशन म्हणजे सिम्पली काय असणार आहे, जो सेकंड लास्ट कार्बन असणार आहे त्याचे आपण चेंज करणार आहे आपण त्याच्या ओके बॉन्ड्स मध्ये. म्हणजे दाखवतो तुम्हाला. जर समजा आपण एक ग्लिसरॉल्डिहाइड जे सुरुवातीला घेतलेलं, ओके, तर त्यामध्ये काय होतं, ही 3 कार्बनची चेन होती, इथे CH2OH होता आणि इथं CHO होता. सो हा होता ग्लिसरॉल्डिहाइड आणि हा याला आपण जर ओके सर सिम्पली समजून घ्या की काय असणार आहे, जर हा सेकंड लास्ट कार्बन आहे म्हणजे खालून 2 नंबरच्या कार्बनला जर राईट साइडला OH ग्रुप अटॅच असेल आणि लेफ्ट साइडला H ग्रुप अटॅच, म्हणजे राईट साइडला जर OH असला तर याला म्हणतो आपण D कॉन्फिगरेशन, D+ कॉन्फिगरेशन म्हणतो. ओके, सो D+ म्हणतो. आणि हा जर वेगळा असेल, इकडे OH असेल आणि इथे H असेल, सो इथे CH2OH, हे बाकीचे असणार आहेत ते सेम असणार आहेत, फक्त जो सेकंड लास्ट कार्बन आहे त्याच्यामध्ये फक्त चेंजेस होणार आहेत. तर हे असेल L- कॉन्फिगरेशन. ओके, सो मायनस नाही लिहिले तरी चालेल. ओके, सो सिम्पली लक्षात ठेवा D कॉन्फिगरेशन असणार आहे आणि हे L कॉन्फिगरेशन असणार आहे. जर एकदा आपण ग्लुकोज साठी बघून घेऊया काय असणार आहे, म्हणजे जास्त क्लिअर होईल जरा तुम्हाला. ओके, सो ग्लुकोज साठी कसं असेल, ग्लुकोजचं असं स्ट्रक्चर आहे 1 2 3 4. ओके, सो इथे OH आहे, इथे H आहे, OH आहे, नंतर इथे OH, CH2OH, त्यानंतर इकडे H आणि CH. ओके, सो हे सिम्पली स्ट्रक्चर असणार आहे, ते डी ग्लुकोज असणार आहे. समजा डी ग्लुकोज. ओके, कारण की आपण बघितले हे नेचरमध्ये या पद्धतीने सापडतं, डी टाईपचं सापडतं. म्हणजे आपण ग्लुकॉन डी ते ऐकलं असेल, सो ते डी ते याच्यापासून आलेलं आहे. ते डी म्हणजे काय असतं, त्यामध्ये नॅचरल असतं, नॅचरल आपल्याला जे सापडतं ते डी असतं. ओके, सो आणि जे लॅबोरेटरीमध्ये तयार करतात ते कसं होतं, इथून जो लास्टचा कार्बन असेल हा, याची बॉन्ड्स चेंज करणार आहे. म्हणजे इकडे OH येईल आणि इकडे या साईडला H येईल, तेव्हा हे तयार होईल L ग्लुकोज. ओके, सो सिंपल आहे की काय असणार आहे, फक्त जो सेकंड लास्ट कार्बन आहे त्याचे आपण बॉन्ड्स मध्ये चेंज करणार आहे. जर राईट साईडला OH असेल तर D रोटेशन आणि जर H साईडला असेल तर L. ओके, सो एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण बघणार आहे की रिंग स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे ग्लुकोजचं. तुम्हाला एक्झामला डायरेक्ट स्ट्रक्चर नाही विचारणार की म्हणजे काय असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तर नाही विचारत. ओके, सो सिम्पली तरी पण लक्षात घेऊया आपण कसं कसं असणार आहे रिंग स्ट्रक्चर. ओके, सो रिंग स्ट्रक्चर बघायचं आहे काय असणार आहे. आता आपण जे मगाशी सिम्पली स्ट्रक्चर काढला आणि इथं काढून घेऊ. ओके, ओके, हे झालं आपलं सिंपल स्ट्रक्चर आहे कशाचा, तर ग्लुकोजचा आहे. सो या केसमध्ये काय होतं सांगतो, जो 5 नंबरचा कार्बन आहे, म्हणजे आता इथे जर नंबरिंग दिला 1 2 3 4 5. ओके, सो हे 5 कार्बन आणि हा 6. ओके, जो 5 नंबरचा कार्बन आहे त्याला जो OH ग्रुप अटॅच आहे तो अटॅक करतो CHO वरती. ओके, CHO वरती अटॅक करतो आणि यांना काय होतं समजा, याच्यामुळे काय होतं की जो H आहे म्हणजे OH आहे इथला, हा H इकडे जाणार आहे. ओके, सो हा H इकडे जाईल समजा
या C ला अटॅच झाला हा H. ओके, आणि हा O या दोघांमध्ये कॉमन गेला. म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा, OH काय झाले, OH हा होता, OH मधला O डबल बॉन्ड असतो. ओके, सो सिम्पली C कार्बनला तो डबल बॉन्ड क्रिएट केलेला असणार आहे आता, कारण की एक H गेला, H या कार्बनला अटॅच झाला आणि जो O राहिलाय तो एक बॉन्ड या कार्बन सोबत 5 नंबरच्या कार्बन सोबत आणि एक बॉन्ड 1 नंबरच्या कार्बन सोबत या पद्धतीने तयार करणार आहे. आणि हेच या OH ला आपण या पद्धतीने म्हणू शकतो OH. ओके, सो सिम्पली या पद्धतीने स्ट्रक्चर होणार आहे. यामध्ये काय झालं लक्षात घ्या, 5 नंबरच्या कार्बननं OH न अटॅक केला पहिल्या कार्बनवरती, अल्डिहाइड ग्रुपवरती, आणि त्यामुळे काय तयार झालं, H इकडे गेला आणि जो ऑक्सिजन होतं ते दोघांनी कंबाईन केला, म्हणजे ऑक्सिजन दोघांनी कंबाईन बॉन्ड बनवला त्यासोबत. सो हे जे स्ट्रक्चर तयार होतं ह्याला म्हणतात रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके, सो हे झालं रिंग स्ट्रक्चर आहे. ओके, तर आता आपण बघणार आहे याच रिंग स्ट्रक्चरचा एक हॉवर्ड्स फॉर्म्युला असतो. ओके, हॉवर्ड्स सारखं प्रोजेक्शन समजा. सो याच्यामध्ये काय करतो आपण, रिंग सारखं स्ट्रक्चर तयार करतो. म्हणजे जर समजा ही स्ट्रेट चेन आहे, सर हे आपण या साईडला अशी कोलॅप्स करणार आहे समजा. म्हणजे एक जनरल स्ट्रक्चर घेऊया कसं तयार होणार आहे. सो असं षटकोनासारखं स्ट्रक्चर तयार होणार आहे समजा. ओके, सो यासारखं स्ट्रक्चर तयार होणार आहे. हा O असणार आहे, तो हा आहे समजा. म्हणजे दोघांनी जो कंबाईन केलाय तर तो O तो आहे. आणि हे स्ट्रक्चर तयार होणार आहे याला आपण म्हणतो पायडन. ओके, सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये याला म्हणतात पायडन या स्ट्रक्चरला. सो याच्यावरून अजून एक नेमिंग पडतंय ग्लुकोजचं, ते म्हणजे ग्लुकोपायडॅनोज. ओके, सो ग्लुकोज आहे म्हणून पायरन म्हणजे या पद्धतीचं स्ट्रक्चर दाखवते, त्यामुळे याला म्हणतात ग्लुकोपायरॅनोज. आता काय करायचं आपल्याला, सिम्पली याचं जे स्ट्रक्चर आहे ते त्या रूपात आणायचं आहे, म्हणजे इकडे कोलॅप्स करायचं समजा. सो एक तर पहिला जनरल स्ट्रक्चर काढून घेऊया की कसं होणार आहे तयार. सो या पद्धतीने होईल. ओके, सो या पद्धतीने स्ट्रक्चर तयार होणार आहे. आता एक जॉईंट म्हणजे इथला एक कार्बन असेल, म्हणजे हा एक कार्बन झाला, इथे दुसरा, इथे तिसरा, इथे चौथा, इथे पाचवा. ओके, सो हा पहिला कार्बन असेल, हा दुसरा कार्बन, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा, आणि इथे 6वा कार्बन असेल. ओके, जो हा CH2OH आहे, सो हा 6वा कार्बन असेल. आता सिम्पली आपल्याला करायचं काय, पहिला कार्बन घ्या. पहिल्या कार्बनला कसं आहे, OH राईट साईडला आहे आणि H या साईडला आहे. ओके, सो सिम्पली आपण जे स्ट्रक्चर जे असं आहे ते असं उभं करणार आहे. ओके, सो OH खालच्या साईडला जाईल, OH इथे येईल आणि वरती H जाईल, सो H इथे येईल. सो सिम्पली सेकंड कार्बन साठी पण असं होणार आहे, OH खाली जाणार आहे. ओके, सो OH खाली आणि H वर. 3 नंबरच्या कार्बनला माहिती आपल्याला काय उलटा असतो. सो इथं असं केल्यानंतर इथे H जाईल खाली आणि OH वरती येईल. 4th साठी इथे OH येईल, इथे H येईल, आणि 5th साठी वरती CH2OH असणार आहे आणि इथे खाली H असणार आहे. ओके, सो हे स्ट्रक्चर तयार झालं. आणि 5व्याच्या आणि 5th कार्बन आणि 1 कार्बनच्या मध्ये O बॉन्ड आहे, जो हा असणार आहे, आणि तोच इथे आपण दाखवलेला आहे. 5th आणि 1 कार्बनच्या मध्ये एक कंबाईन बॉन्ड आहे ऑक्सिजनचा. सो हे स्ट्रक्चर तयार झालं ग्लुकोपायरॅनोज. ओके, सो सिंपल आहे. काय करायचं आहे, जे स्ट्रक्चर आहे रिंग स्ट्रक्चर, त्यामध्ये आपण काय केलं, इथला जो OH आहे त्याचा H पहिल्या कार्बनला गेला, त्यांनी O मध्ये कंबाईन केलं आणि त्याचंच आपण रिंग स्ट्रक्चर फॉर्म केलं. आता हे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो अल्फा. ओके, अल्फा ग्लुकोपायरॅनोज. ओके, सो अल्फा का, अल्फा एक लक्षात ठेवा. अल्फा मध्ये कसं असणार आहे, ॲनोमेरिक कार्बन बघणार आहे आपण. म्हणजे आता बघूया कसं असणार आहे. ॲनोमेरिक कार्बन म्हणजे काय असतं, ज्या कार्बनला जो CHO ग्रुप किंवा डबल बॉन्ड O असेल, सो समजू शकता, किंवा एखाद्या कार्बनला जर समजा 2 ऑक्सिजन अटॅच आहेत तर त्याला आपण इथं म्हणणार आहे ॲनोमेरिक कार्बन. तर इथं CHO ग्रुप यालाच अटॅच आहे. सो एखाद्या कार्बनला जर 2 ऑक्सिजन ग्रुप अटॅच असणार आहे तर त्याला आपण म्हणणार आहे ॲनोमेरिक कार्बन. इथं या केसमध्ये बघा, याला इथं ऑक्सिजन अटॅच आहे आणि हा डबल बॉन्ड ऑक्सिजन. सो इथं 2 ऑक्सिजन अटॅच आहेत या कार्बनला. सो या स्ट्रक्चरसाठी हा ॲनोमेरिक कार्बन असणार आहे. सो याचं कसं असणार आहे, ॲनोमेरिक कार्बनचं जेव्हा OH राईट साईडला असेल आणि H लेफ्ट साईडला असेल, म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये बघितला तर OH डाऊन साईडला आणि H वरच्या साईडला, तर ते स्ट्रक्चर असणार आहे अल्फा. आणि यामध्ये जर तुम्ही चेंज केला, म्हणजे OH वरच्या साईडला गेला आणि H खालच्या साईडला गेलं, तर हे स्ट्रक्चर तयार होईल बीटा ग्लुकोपायरॅनोज. ओके, सो सिम्पली लक्षात ठेवायचं आहे काय, की पहिला कार्बन आहे तो ॲनोमेरिक कार्बन आहे. जर ॲनोमेरिक कार्बनच्या
खाली OH वरती H असेल तर त्याला म्हणणार आहे अल्फा, आणि जर बीटामध्ये काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. म्हणजे इथं पण बघू शकता हे स्ट्रक्चर आहे ते अल्फा आहे, आणि जर मी इकडे H लिहिले आणि इकडे OH केलं तर हे स्ट्रक्चर झालं बीटा. सो या पद्धतीने लक्षात ठेवा. हे असेल ते अल्फा ग्लुकोपायरॅनोज असेल. सेम फ्रुक्टोजचं पण याच पद्धतीने आहे. फ्रुक्टोजचं बघून घेऊया आता स्ट्रक्चर. तर हे सगळ्यांना कळालं असेल. लक्षात ठेवा, यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं म्हणलं तर हेच आहे, अल्फा बीटा कधी स्ट्रक्चर असणार आहे. सो या पद्धतीनेच आहे. ओके, तर आता आपण बघणार आहे सगळं फ्रुक्टोजचं. ओके, तर ग्लुकोज संपलेला पार्ट, ग्लुकोज नंतर तर फ्रुक्टोज होतो. फ्रुक्टोजचा पण सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, C6H12O6. ओके, सो हा झाला फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसं ग्लुकोज आता डेक्स्ट्रो रोटेशन दाखवत होतं तसा हा लिओ दाखवतो. म्हणजे हा निगेटिव्ह रोटेशन दाखवतो 92.4. ओके, एवढंच लक्षात ठेवा. हा लिओ दाखवतो, तो डेक्स्ट्रो किती दाखवता 52.7, आणि हा -92.4. आता आपल्याला याचे डायरेक्ट स्ट्रक्चर्सच बघायचे. आता स्ट्रक्चर काढून घ्या आपण ज्या पद्धतीने मगाशी बघितलेले स्ट्रक्चर. सो कसं असणार आहे, एक तर पहिला हा कार्बन असेल, त्यानंतर स्ट्रेट चेन दाखवूया. ओके, तर CH2OH, इकडे CH2OH, मध्ये इथे डबल बॉन्ड O होईल. त्यानंतर 3 नंबरचा कार्बनला उलटे असणार आहे, इकडे H, इकडे OH, इथे OH, इथे H, इथे OH, इथे H. हे तयार झालं. आपण सिंपल स्ट्रक्चर तयार केलं फ्रुक्टोजचं. हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे. सो यामध्ये पण कसं होतं, समजा आपण ज्या पद्धतीने आता बघितलं की 5वा कार्बन हा फॉर्माइल ग्रुपवरती किंवा कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक करत होता. सो या केसमध्ये पण सेम असंच घडणार आहे. मी फक्त आता या स्ट्रक्चरसाठी काय करतो, वरचा जो CH2 आहे, CH2OH आहे, मी या साईडला लिहितो. ओके, सो हा इथे झाला CH2OH, किंवा आपण सिम्पली आहे त्या पद्धतीनेच लिहू CH2OH. ओके, सो या साईडलाच आहे, म्हणजे बॉन्ड क्रिएट करतोय. फक्त स्ट्रेट चेन मध्ये दाखवले नाही आपण, पण स्ट्रेट चेनच आहे. ओके, सो इथं पण कसं होणार आहे, जो 5 नंबरचा कार्बन आहे, हा 1 नंबरचा कार्बन, हा 2, 3, 5, 6, तो ॲनोमेरिक कार्बनवरती अटॅक करणार आहे. म्हणजे ॲनोमेरिक इथे नाही अजून होईल. ओके, सो हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यावरती अटॅक करणार आहे. जो 5वा कार्बन आहे, तेव्हा काय होईल, अटॅक केल्यानंतर हा H आहे तो इथे जाऊन अटॅच होईल. सो इथे अटॅच झाल्यानंतर हा डबल बॉन्ड ब्रेक होईल. त्यानंतर हा O या दोघांमध्ये कंबाईन बॉन्ड फॉर्म करेल. ओके, सो या पद्धतीने दोघांमध्ये कंबाईन O बॉन्ड फॉर्म होणार आहे 2 नंबरच्या कार्बनमध्ये आणि 5 नंबरच्या कार्बनमध्ये. ओके, सो हे तयार झालं फ्रुक्टोजचं रिंग स्ट्रक्चर. त्यानंतर सेम आपल्याला ज्या पद्धतीने आपण रिंग तयार केली आता ग्लुकोजची, त्याच पद्धतीची ह्याची पण रिंग तयार करायची आपल्याला. आता यामध्ये पण कसं असेल, ओके, इथं जर समजा जर आपल्याला स्ट्रक्चर घ्यायचं असतं, हे अल्फा आहे का बीटा. सो हे स्ट्रक्चर आहे ते अल्फा आहे, कारण की जो ॲनोमेरिक कार्बन, आता इथं ॲनोमेरिक कार्बन कोणता आहे, हा कार्बन आहे, कारण की इथे याला O1 अटॅच आहे आणि इथून पण O अटॅच आहे, ह्याला 2 O अटॅच आहे. सो इथे 2 नंबरचा कार्बन आहे तो ॲनोमेरिक कार्बन आहे. ॲनोमेरिक कार्बन, आता आपली केस काय अल्फा आणि बीटासाठी, जर राईट साईडला OH असेल तर तो असेल अल्फा. आता इकडे राईट साईडला OH आहे त्यामुळे तो झाला अल्फा, आणि जर तो लेफ्ट साईडला गेला तर तो होईल बीटा. आता हे स्ट्रक्चर आहे ते अल्फाच आहे, आणि फक्त मी OH इकडे नेला आणि CH2OH त्या साईडला नेला तर हे स्ट्रक्चर होईल बीटा. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण रिंग फॉर्म करणार आहे. आता याची रिंग कशी फॉर्म होणार आहे, तर ही या पद्धतीची रिंग फॉर्म होईल. ओके, सो या रिंग स्ट्रक्चरला आपण म्हणतो फ्युरेन. ओके, सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये याला फ्युरेन म्हणतात. त्यावरूनच अनेक नेम येतं याचं, फ्रुक्टो फ्युरॅनोज. जसं ग्लुकोजचं काय होतं, ग्लुकोपायरॅनोज, त्या पद्धतीनं फ्रुक्टोजचं होणार आहे फ्रुक्टो फ्युरॅनोज. ओके, सो सिम्पली काय करणार आहे, हे स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीनं आपल्याला कोलॅब करायचं आहे. ओके, सो स्ट्रक्चर करून घेऊया पहिला की कसं तयार होईल. या पद्धतीनं असे स्ट्रक्चर तयार होईल. त्यानंतर इथे कार्बन्स असतील. ओके, सो 1 नंबरचा कार्बन इथे असेल, 2 नंबरचा इथे, 3 नंबरचा इथे, 4 नंबरचा इथे कार्बन असेल. सो या स्ट्रक्चर मध्ये कसं आहे, OH कोणत्या साईडला आहे, तर इथे या साईडला आहे, आणि CH2OH वरती आहे. ओके, सो सिम्पली लक्षात ठेवा, ही साईड असते ती अल्फा साईड असते आणि ही बीटा साईड असते. जेव्हा तुम्ही या पद्धतीनं पाडता तेव्हा अल्फा साईड खाली जाते आणि बीटा साईड वरती. म्हणजे जो बॉन्ड खाली आहे त्याला अल्फा म्हणतो, जो वरती आहे त्याला बीटा म्हणतो. आता अल्फा साईडला OH आहे त्यामुळे हे अल्फा स्ट्रक्चर आहे. जर मी चेंज केलं, OH वरती जाईल, म्हणजे फक्त हे ॲनोमेरिक सोबत करायचं आपल्याला. जर OH वरती गेला तर हा बीटा स्ट्रक्चर होईल. ओके, हे आता आपण अल्फाचं बघून घेऊया फक्त. त्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला काय आहे, ओके सॉरी, तर
हा डायरेक्टच इथे 1 नंबर नंतर इथे 3 नंबरचा कार्बन येईल आणि 2 नंबरचा इथे, त्यानंतर हा 4 नंबर आणि हा 5 नंबर. सो या पद्धतीचा स्ट्रक्चर तयार होणार आहे. 3 नंबरच्या कार्बनमध्ये उलटा असणार आहे, इथे H आणि OH, नंतर इथे 4 नंबरसाठी OH इथे आणि H इथे तयार होईल. आणि त्यानंतर 5 नंबरच्या कार्बनला एक CH2H आणि एक H आहे. सो इथे सॉरी CH2H टाइम वरती लिहा. सो इथे CH2OH आणि इथे H. सो या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होणार आहे फ्रुक्टोफ्युरानसचं. सो सिम्पली काय करायचं आहे, खाली पाडायचं आहे. समजा फक्त अल्फा आणि बीटा मध्ये फक्त बघायचं आहे. हे स्ट्रक्चर तयार झालं ते अल्फा फ्रुक्टोफ्युरानस आहे. जर मी OH वरती नेला आणि CH2OH खाली आणला तर ते स्ट्रक्चर होईल बीटा फ्रुक्टोफ्युरानस. ओके, सो सिम्पली सगळ्यांना कळालं असेल. ओके, तर आता आपण बघणार आहे की डायसॅकराइड्स सगळं म्हणजे लिहिलेलं आहे की 3 जे डायसॅकराइड्सचे आपल्याला स्ट्रक्चर्स ते बघायचे आहेत आणि प्रॉपर्टीज थोड्याशा बघायचे आहेत. सो ओव्हरव्ह्यू करून घेऊया की सगळं काय असणार आहे. एक तर पहिला बघतोय आपण सुक्रोज. सुक्रोज जेव्हा तुम्ही हायड्रोलायसिस करणार आहे तेव्हा तुम्हाला एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज मिळणार आहे. जसे आपण रिॲक्शन बघितलेली ग्लुकोजसाठी, ग्लुकोजच्या प्रिपरेशनसाठी की काय केलं आपण त्यामध्ये ग्लुकोजमध्ये वॉटर ऍड केलं आणि आपल्याला एक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळाला. सो त्याच पद्धतीचे जेव्हा सुक्रोजचं तुम्ही हायड्रोलाइज करणार आहे तेव्हा तुम्हाला एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज मिळणार आहे. याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर काय आहे, C12H22HO11. ओके, सो हा डायसॅकराइड्सचा सगळ्यांसाठी हाच फॉर्म्युला आहे. सो सिम्पली सुक्रोज एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज लक्षात ठेवा. त्यानंतर हा डेक्स्ट्रोरोटेटेड असतो 66.5 त्याचं रोटेशन आहे आणि इन्व्हर्ट शुगर आहे. इन्व्हर्ट शुगर का म्हणतात तर लक्षात घ्या की ग्लुकोज असतो नाही, ग्लुकोज असतो आपण बघितलं की तो डेक्स्ट्रोरोटेटेड आहे, त्याचं किती आहे +52.7. ओके, सो प्लस आहे. नंतर फ्रुक्टोज आहे ते लिओ रेट किती होतं 92.4. आता या दोघांचं जर कॉम्बिनेशन केला तर आपल्याला कळतं की जनरली ते लिओ रोटेटरी असेल पाहिजे, कारण की हे 52 आहे हे 92 आहे. जेव्हा तुम्ही याचा रिझल्ट काढाल तेव्हा तुमचा लिओ रोटेटरी यायला पाहिजे. पण हे जर नेचरमध्ये बघितला तर ते डेक्स्ट्रो रोटेटरी रोटेशन दाखवतो नेचरमध्ये. ओके, सो त्यामुळे त्याला म्हणतात इन्व्हर्ट शुगर. का, कारण की ते इन्व्हर्ट दाखवतं, उलट दाखवतं. म्हणजे लिओ असायला पाहिजे होतं खरं ते डेक्स्ट्रो दाखवतं, त्यामुळे त्याला इन्व्हर्ट शुगर म्हणतात. त्यानंतर हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आता नॉन रिड्युसिंग शुगर आहे का इथे बघूया का आहे नॉन रिड्युसिंग शुगर. ओके, त्यानंतर आता लक्षात घ्या की हे स्ट्रक्चर आहे. आता जर सिम्पली तुम्ही बघितलं हे स्ट्रक्चर कसं तयार झालं तर हे काढून टाकतो आणि सिम्पली स्ट्रक्चर लिहितो. इथे OH असेल, इथे H असेल आणि इथं OH असेल. सो हे कोणतं स्ट्रक्चर आहे हे जर बघितलं तर अल्फा डी ग्लुकोज आहे. म्हणजे सिम्पली लक्षात घ्या की जे आपण ग्लुकोजचं सुरुवातीला स्ट्रक्चर बघितलेलं तेच हे स्ट्रक्चर आहे. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते हे जे स्ट्रक्चर आहे ते फ्रुक्टोजचं आहे. इथे ग्लुकोज लिहिले. सो हे स्ट्रक्चर असणार आहे ते फ्रुक्टोज आहे. कसला फ्रुक्टोज आहे तर बीटा फ्रुक्टोज. बीटा म्हणजे काय आहे तर OH आहे ते बीटा साईडला असणार आहे. म्हणजे जो तुमचा कार्बन आहे ॲनोमेरिक कार्बन त्याचा OH इथं बघा वरच्या साईडला आहे. ओके, जर हे बीटा साईड असते आणि ही खालची असते ती अल्फा साईड असते. जर बीटा साईडला असला तर त्याला म्हणतो आपण बीटा डी फ्रुक्टोज आणि इथं बघा अल्फा डी ग्लुकोज आहे. अल्फा का, कारण की जो पहिला कार्बन आहे हा त्याच्या बेसला म्हणजे खालच्या साईडला म्हणजे अल्फा साईडला OH आहे त्यामुळे. ओके, सो यामध्ये सिम्पली काय होतं, हा अल्फा डी ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज आहे समजा आणि हा बीटा फ्रुक्टोज आहे. यांनी बॉन्ड कसे क्रिएट करणार आहेत तर C1 चा ओके, सो हा OH आणि हा OH यांच्यामधलं कंबाईन होऊन एकच O राहणार आहे आणि H2O बाहेर पडणार आहे. ओके, सो सिम्पली करते OH असणार आहे, एक O राहिला आणि एक H2O बाहेर पडेल आणि या पद्धतीचं यांनी बॉन्ड तयार करतील. याला म्हणतात ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, लक्षात ठेवा याला आपण जे बॉन्ड तयार करतो त्याला आपण म्हणतात ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि हा कोणता ग्लायकोसिडिक लिंकेज असेल तर अल्फा बीटा 1-2. अल्फा बीटा 1-2 का, कारण की हा जर बघितला तर हा अल्फा स्ट्रक्चर दाखवतो, हा 2 नंबरचा आहे तो बीटा स्ट्रक्चर दाखवतो. त्यानंतर अल्फा मधला हा 1 नंबरचा कार्बन आहे आणि हा बीटा मधला हा 2 नंबरचा कार्बन आहे, कारण की हा 1 नंबरचा आहे आणि हा 2 नंबरचा आहे. सो त्या पद्धतीनं हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन आणि हे अल्फा स्ट्रक्चर, हे बीटा स्ट्रक्चर. त्यामुळे आपण टोटली त्याला काय म्हणतो अल्फा बीटा 1-2 ग्लायकोसिडिक लिंकेज. तर तुम्हाला लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला डायग्राम तर विचारणार नाहीयेत. सो हे जे लिंकेज आहे ते लिंकेज खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकसाठी याच्यासाठी अल्फा बीटा 1-2 ग्लायकोसिडिक लिंकेज, त्याच्यासाठी काय असेल याच्यासाठी काय असेल, हे सगळ्यांसाठी ते ग्लायकोसिडिक लिंकेज आहे ते महत्त्वाचं आहे, ते करून ठेवा. आणि काय असेल तर हां ओके, नॉन रिड्युसिंग. तर नॉन रिड्युसिंग काय असते, आता इथे जर बघितला तर इथं जो CHO ग्रुप असतोय, म्हणजे आता इथं CHO ग्रुप होता, इथं C होता आणि इथं OH होतं. सो CHO ग्रुप होता. सो CHO ग्रुप आता नाहीये इथं. म्हणजे समजा आता इथे मी लिहितो OH आहे
आणि इथं एक CHO ग्रुप आहे कारण की इथं C आहे आणि इथं COH ग्रुप आहे. सो आता तो CHO ग्रुप फ्री आहे का? फ्री नाही आहे, कारण की CHO ग्रुप अटॅच झाला कुणासोबत, इथे गेला. सो CHO ग्रुप कशाला तरी कंबाईन झाला, म्हणजे फ्री नाही आहे CHO ग्रुप. आणि जेव्हा पण CHO ग्रुप कधी म्हणजे अल्डिहाइड ग्रुप फ्री नसणार आहे ॲनोमेरिक कार्बनचा, तेव्हा आपण म्हणणार आहे ते नॉन रिड्युसिंग शुगर असणार. ओके, सो त्या पद्धतीनं ही नॉन रिड्युसिंग शुगर असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे माल्टोज. जेव्हा तुम्ही माल्टोजचं हायड्रोलायसिस करतात तेव्हा तुम्हाला 2 ग्लुकोज मिळतात. म्हणजे इथं काय मिळालेलं, इकडं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळालेला, तसं इथं एक ग्लुकोज आणि नाही, म्हणजे दोन्ही पण ग्लुकोजच असतात. ओके, सो पहिला जो ग्लुकोज असणार आहे तो पण अल्फा डी ग्लुकोज असणार आहे. अल्फा डी म्हणजे जो सिंपल आपण कायम बघतो तो ग्लुकोज असणार आहे, आणि दुसरा पण अल्फा डी असणार आहे. यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन कोणाकोणामध्ये होणार आहे, तर C1 पहिला जे ग्लुकोज आहे त्याच्यातला कार्बन, पहिला कार्बन, आणि जो चौथा आहे त्यामधला, सॉरी जो दुसरा आहे त्यातला चौथा कार्बन, हे जर तुम्ही नंबरिंग केला, सो यामधला पहिला कार्बन आणि यामधला चौथा कार्बन यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होणार आहे. आता एक बॉन्डिंग कसं तयार झालं, तर सिंपल त्याच पद्धतीनं इथं OH असेल, इथं OH असेल स्ट्रक्चर प्रमाणे, आणि जेव्हा तुम्ही यांचं बॉन्ड फॉर्मेशन करणार आहे तेव्हा इथं O येईल आणि H2O बाहेर पडेल. ओके, सो सिम्पली या पद्धतीनं. आणि हे लिंकेज कोणतं तयार होणार आहे, तर अल्फा 1,4. आता इथं अल्फा अल्फा लिहिण्याची गरज नाही आहे कारण की दोन्ही पण अल्फा आहेत. सो अल्फा 1,4 म्हणजे पहिला कार्बन आणि चौथा कार्बन ग्लायकोसिडिक लिंकेज, म्हणजे हे असणार आहे माल्टोजसाठी. आणि ही रिड्युसिंग शुगर असणार आहे. का रिड्युसिंग असणार आहे, तर इथे जर बघितला हा CHO ग्रुप आहे, हा CHO ग्रुप ओके, जर हा 1 नंबरचा कार्बन आहे आणि 1 नंबरच्या कार्बनचा CHO ग्रुप आहे, तो फ्री आहे, म्हणजे तिथं कोणता बॉन्ड फॉर्मेशन झाले का, नाही, काहीच फॉर्मेशन नाही झालं. हा CHO ग्रुप फ्री आहे, त्यामुळे ह्याला म्हणणार आहे आपण रिड्युसिंग शुगर असणार आहे. ओके, तर त्यानंतर 3 नंबरचं काय बघायचं आहे, लॅक्टोज. ओके, सो लॅक्टोजचं काय आहे, तर लॅक्टोज पण रिड्युसिंग शुगर आहे. जर इथं बघितला तर सरळ दिसून येतं आपल्याला CHO फ्री आहे, त्यामुळे CHO फ्री असला की रिड्युसिंग शुगर असणार आहे. लॅक्टोज मध्ये काय आहे, तर लॅक्टोज मध्ये C1 ऑफ बीटा डी गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज मध्ये काय चेंज असतोय लक्षात घ्या, गॅलॅक्टोज पण सेम स्ट्रक्चर दाखवतोय, म्हणजे जे ग्लुकोजचं स्ट्रक्चर असणार आहे तेच गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर असणार आहे. फक्त जो चौथा कार्बन असणार आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण तिसऱ्या कार्बनचा कसं करायचो, OH इकडे घ्यायचो की नाही, सो जो चौथा कार्बन असणार आहे तो ग्लुकोज पेक्षा वेगळा असणार आहे. ग्लुकोज मध्ये चौथ्या कार्बनला OH या साईडला आणि या साईडला असते, गॅलॅक्टोज मध्ये फक्त चेंज असते समजा. ओके, सो या पद्धतीनं, म्हणजे आता जर इथे बघितला, हा आता गॅलॅक्टोज आहे, हा 1 2 3 4 आणि इथे 1 2 3 4. आता आपलं ॲज युजल स्ट्रक्चर प्रमाणे हे गॅलॅक्टोज आहे समजा, हे गॅलॅक्टोज आणि हे ग्लुकोज आहे. सो स्ट्रक्चर मध्ये कसं आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त जो चौथा नंबरचा कार्बन आहे याच्यामध्ये इथं OH असणार आहे, इथे H असणार आहे. ओके, ॲज युजल इथं OH असतं, खाली वरती H असतं, पण इथं कसं असणार आहे, उलट असणार आहे. गॅलॅक्टोज मध्ये वरती OH असणार आहे आणि इथे H. गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये एवढाच डिफरन्स आहे. सो इथं पण सेम असं बॉन्ड फॉर्मेशन करणार आहे, इथं OH असेल, इथं पण OH असेल स्ट्रक्चर प्रमाणे, आणि जेव्हा तुम्ही अटॅच करणार आहे तेव्हा या पद्धतीनं बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि H2O बाहेर पडेल. सो यांचं लिंकेज कोणतं असणार आहे, बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. आता इथं बीटा का आलं, तर जो तुम्ही 1 नंबरचा कार्बन बघितला, तर 1 नंबरच्या कार्बन मध्ये OH वरच्या साईडला आहे. ओके, सो सॉरी, वरची साईड कोणती असणार आहे, बीटा, खालची अल्फा असणार आहे. सो आपण बीटा स्ट्रक्चर घेतले का, कारण की इथं आपल्याला बीटा स्ट्रक्चर हवं होतं का, की OH वरच्या साईडला पाहिजे, OH अल्फा बीटा साईडला पाहिजे. सो इथं OH असेल, त्यामुळं हे बीटा असणार आहेत, दोन्ही पण बीटा असणार आहेत. सो यांचं जे लिंकेज असेल ते बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, सो या पद्धतीने हे झालं सगळं डायसॅकराइडचं. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे कोणत्या कोणत्या कार्बन मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होते आणि त्यांच्या लिंकेजचं नाव, की अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज. स्ट्रक्चर करून ठेवा, एवढे पण महत्त्वाचे नाही आहेत, म्हणजे डायरेक्ट तर विचारणार नाही आहेत, तरी पण एकदा बघून ठेवा की म्हणजे काय कसे असतात स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज. त्यामध्ये एक मेन म्हणजे सुक्रोज नॉन रिड्युसिंग दाखवते, हे तर महत्त्वाचे. ओके, सो हे झाले डायसॅकराइड्स. सो कार्बोहायड्रेटचा सगळा पार्ट संपतो इथे. यानंतर आता आपण बघणार आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स मधला पण खूप पार्ट जरा डिलीट आहे, सो बघून घेऊया. ओके, तर आता आपण चालू करणार आहे प्रोटीन्सचा पार्ट. सगळा खूप काही मोठा नाही आहे प्रोटीन्स. ओके, तर प्रोटीन्स काय आहे, तर सिम्पली प्रोटीन्स हा अमिनो ऍसिड्स पासून बनलेला असतो. म्हणजे अमिनो ऍसिड्स एकत्र आले, खूप अमिनो ऍसिड्स एकत्र आले की प्रोटीन तयार होतो. ओके, तर त्या पहिला आपण बघूया अमिनो ऍसिड्स काय आहे. ओके, तो अमिनो ऍसिड काय असतं, एक कार्बन आहे समजा, त्याला एक अमाइन ग्रुप आणि एक
COOH म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप अटॅच आहे आणि ओके. सो या पद्धतीनं अटॅच असतं म्हणजे एक अमाइन ग्रुप आणि एक कार्बोक्सिल ग्रुप, या कार्बोक्सिल ऍसिड ग्रुप किंवा कार्बोक्सिल ग्रुप म्हणू शकता तुम्ही याला. सो या पद्धतीचे दोन ग्रुप अटॅच असतात त्याला म्हणतात अमिनो ऍसिड. हा एक झाला अमिनो ऍसिड आहे. ओके, आता इथं H असणार आहे आणि R या ठिकाणी वेगवेगळे असणार आहे. म्हणजे जर समजा R च्या जागी मी इथं H घातलं तर हा तयार होईल ग्लायसिन. ओके, त्यानंतर मी जर समजा R च्या जागी CH3 घातलं तर तो हा अलानाइन तयार होईल. सो या पद्धतीनं R मध्ये चेंज होत जाणार आहेत, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तिथे अटॅच होणार आहेत आणि वेगवेगळे अमिनो ऍसिड्स फॉर्म करणार आहेत. ओके, सो या पद्धतीनं. आणि एक लक्षात ठेवा, जर समजा R च्या तिथं आता आपल्याला माहिती आहे COOH आहे, हा कार्बोक्सिल ऍसिड ग्रुप आहे. ओके, हा ऍसिड ग्रुप आहे, अमाइन आहे तो बेसिक ग्रुप आहे. ओके, सो त्यामुळं हे काय करतात, हा अमिनो ऍसिड असतो तो न्यूट्रल असतो. म्हणजे हा याला ऍसिड आहे हा बेस आहे त्यामुळं हा टोटली असतो तो न्यूट्रल असतो. पण जर समजा या R च्या जागी एखादा जर ऍसिडिक ग्रुप आला, ओके, जर ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आला तर अमिनो ऍसिड सुद्धा ऍसिडिक बनतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे सिंपल आहे की इथं जर हे दोघे एकमेकांना बॅलन्स करत आहेत तर जर आणि एखादा ऍसिड आला तिथे तर ऍसिडिक ते त्याचं नेचर ऍसिडिक बनणार आहे. जर समजा बेसिक आला कोणता तर ते स्ट्रक्चर बेसिक दाखवणार आहे. सो या पद्धतीने. आणि कोणता जर अटॅच नसेल किंवा CH3 किंवा H अटॅच असेल तर काही नाही, मग तर ते न्यूट्रलच राहणार आहे. ओके, सो या पद्धतीने असतं. ओके, त्यानंतर अमिनो ऍसिडचे अनेक टाइप्स पडतात. एक ते म्हणजे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. आता इसेन्शियल म्हणजे काय, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, ह्युमन्सच्या बॉडीमध्ये जे तयार होत नाहीत, म्हणजे जे आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. म्हणजे आपण जे आता प्रोटीन्स खातो किंवा जे प्रोटीन्स आपण आत घेतो त्यामध्ये अमिनो ऍसिड्स असतात आणि जे अमिनो ऍसिड्स आपल्या शरीरात तयार होत नाहीत, म्हणजे जे तयार होत नाहीत आपल्याला नेचरकडून ते घ्यावे लागतात, त्याला म्हणतात इसेन्शियल. आणि नॉन इसेन्शियल्स म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होतात. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. इसेन्शियल म्हणजे जे बॉडीमध्ये ते क्रिएट होत नाही आणि जे आपोआप तयार होतात ते नॉन इसेन्शियल असतात. ओके, त्यानंतर हे लक्षात ठेवा की प्रत्येक सगळे अमिनो ऍसिड्स असतात ते कायरल नेचर दाखवतात. सगळे अमिनो ऍसिड्स असतात कायरल एक्सेप्ट कोणतं, ग्लायसिन. आता कायरल म्हणजे माहितीये, कायरल म्हणजे काय असणार आहे की कार्बनच्या हा जर हा कार्बन आहे तर त्याच्या प्रत्येक कार्बनला वेगवेगळ्या, प्रत्येक बॉन्डला वेगवेगळा फंक्शनल ग्रुप अटॅच असणार आहे. म्हणजे जर समजा इथे COH आहे, इथे NH2 आहे, इथे H आहे, प्रत्येक बॉन्डला वेगवेगळा ग्रुप असणार आहे. खरंच ग्लायसिन मध्ये कसं असतं, ग्लायसिन मध्ये इथं आपण Hच लावतो. ओके, सो दोन बॉन्डला सेम फंक्शनल ग्रुप झाल्यामुळे ग्लायसिन असाच फक्त आहे की जो कायरल नसणार आहे, बाकी सगळे कायरल आहेत. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. सो इथे R असणार. सो या पद्धतीने जे तुम्हाला बुक्स मध्ये चार्ट दिलेत म्हणजे ऍसिडिक नंतर बेसिक, ते एकदा पाठ करून घ्या किंवा लक्षात ठेवा. ते सगळे खूप काही विचारणार नाहीये, विचारले तर ग्लायसिन किंवा अलानाइन यामध्येच विचारतील. सो तेवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर ओके, तर आता बघूया एक कन्सेप्ट की म्हणजे झ्वेटरायन काय असतं. आपण यावरती पण खूप प्रश्न विचारतात. एवढी काही कन्सेप्ट नाही आहे यामध्ये, अवघड पण खूप वेळा विचारतात झ्वेटरायन वरती. झ्वेटरायन म्हणजे काय, सिम्पली लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने आपण अमिनो ऍसिड बघितलं काय असतं, इथं R असतं, इथं H आहे, त्या पद्धतीने इथे COH घेऊ आणि इथे NH2 घेऊ. ओके, सो या पद्धतीचं आहे स्ट्रक्चर समजा. सो यामध्ये सिम्पली काय होतं, हा जो H आहे तो हा H इकडे जातो. सिम्पली लक्षात ठेवा. या पद्धतीने ते लोन पेअर्स खूप असतं. फक्त लक्षात आपल्याला या पद्धतीने ठेवा की हा जो H आहे ते इकडे जाईल आणि काय तयार होईल तर इथे R होईल, इथे H होईल, इथे COO होईल तयार. आता इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि इकडे NH3 प्लस होणार आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही लोन पेअर्स इलेक्ट्रॉन दाखवू शकता. सो या पद्धतीचं जे स्ट्रक्चर तयार होणार आहे यालाच आपण म्हणणार आहे झ्वेटरायन. ओके, सो कन्सेप्च्युअल काही खूप डिफिकल्ट नाही आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा की H इकडे जाईल आणि जे स्ट्रक्चर तयार होईल ते म्हणजे असेल झ्वेटरायन. ओके, सो त्यानंतर आपल्याला बघायचं की पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय असतं. सो बेसिकली जे प्रोटीन्स मध्ये बॉन्ड असतात ते सगळे असतात पेप्टाइड बॉन्ड किंवा पॉलीपेप्टाइड बॉन्ड म्हणू शकतो. सो पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय, आता जर तुम्ही जे अमिनो ऍसिड्सना जॉईन करतात, ओके, जे अमिनो ऍसिड्सना जॉईन करतात ते पेप्टाइड बॉन्ड असतात. म्हणजे लक्षात घ्या, इथं आपण एखादा अमिनो ऍसिड घेऊया. सो इथे COOH आहे समजा, इथे NH2 आहे आणि इथे H आणि इथं R घेऊया. आता फक्त फंक्शनल ग्रुप तो धरूया. पुढे अजून एक सलग असा समजा एक
अमिनो ॲसिड आहे, यामध्ये कसं आहे, इथे पण सेम स्ट्रक्चर आहे, NH2, इथे R असेल, इथे H. ओके, वेगवेगळे असू शकतात अमिनो ॲसिड. आता आपण फक्त सिम्पली जनरल घेतले की यामध्ये. ओके, सो इथे काय होणार आहे, तर इथला OH आणि इथला एक H यांचं बॉन्ड फॉर्म करणार आहे आणि H2O बाहेर पडणार आहे. ओके, H2O बाहेर पडणार आहे आणि स्ट्रक्चर कसं तयार होणार आहे बघून घ्या. तर इथे H असेल, इथे R असेल, इथे NH2 असेल, किंवा हा पण इकडे बॉन्ड तयार केलेला असणार आहे. आता फक्त आपण एक बॉन्ड बघतोय, सो इथं CONH यांचा बॉन्ड तयार होणार आहे आणि हे स्ट्रक्चर असणार आहे, ते कंटिन्यू होईल. ओके, CO आणि NH हे जे बॉन्ड असणार आहे यालाच आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. ओके, CONH, तो या बॉन्डला म्हणतो पेप्टाइड बॉन्ड. सो आणि हे जेव्हा असं कंटिन्यूअस करत जाणार आहे, म्हणजे इकडे जाईल, इथे पण NH एखादा अटॅच होईल आणि या पद्धतीचं तयार होत जाईल. सो असे खूप बॉन्ड तयार होतील, तेव्हा आपण याला म्हणतो पॉलीपेप्टाइड बॉन्ड. आणि प्रोटीन्स हा बेसिकली प्रोटीन्समध्ये पॉलीपेप्टाइड्स बॉन्ड असतात. ओके, सो अमिनो ॲसिड्सना जे जॉईंट्स करतात त्यांना पॉलीपेप्टाइड बॉन्ड म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये बॉन्ड कोणता असणार आहे, CONH. ओके, आणि म्हणजे सिम्पली समजा आता मी इथं फंक्शनल ग्रुप कोणता घेतला, इथे जर ग्लायसिन घेतला, समजा ग्लायसिनला H लावला, त्यानंतर इथे जर मी ॲलानाइन घेतला CH3, सो हे ॲलानाइन या पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म करेल. सो एवढं लक्षात ठेवा की काय असतं, H2O बाहेर पडतो त्या बॉन्ड्स मधून, COच्या मधून COH मधून OH बाहेर पडेल, NH2 मधून H बाहेर पडेल, H2O बाहेर पडेल, आणि जे स्ट्रक्चर तयार होईल CONH ते बॉन्ड असेल पेप्टाइड बॉन्ड. ओके, सो इथपर्यंत काय असेल. त्यानंतर प्रोटीनचे दोन टाइप्स पडतात, ते बघून घेऊया. तर प्रोटीनचे कोणते कोणते दोन टाइप्स पडतात, एक तर म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन आणि दुसरा आहे फायबरस. ओके, सो एवढं काही नाही आहे ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस मध्ये. ग्लोब्युलर असणार आहेत ते राउंडेड स्ट्रक्चर दाखवणार आहेत, आणि जे फायबरस असणार आहेत ते असे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर दाखवणार आहेत. म्हणजे ग्लोब्युलर म्हणजे तुम्ही एक अल्ब्युमिन हे लक्षात ठेवा, म्हणजे एग लक्षात ठेवा, जे बाहेरचं असतं ते त्यामध्ये प्रोटीन असतं, माहिती आपल्याला एगमध्ये प्रोटीन असतं. सो ते जे बाहेरचं असतं त्यामध्ये प्रोटीन्स असतं, ते लक्षात ठेवा. ते कसं असतं स्ट्रक्चरमध्ये, असं राउंडेड फिगर असतं. सो असं इमॅजिन करा की ते त्या पद्धतीने असतं. आणि फायबरस म्हणजे फायबरसमध्ये आपले केस लक्षात घ्या. केस कसे असतात, असे थ्रेड लाईक असतात केस. सो ते केरॅटिन असतं. ओके, नेल्स, आपल्या नेल्समध्ये किंवा हेअर्समध्ये केरॅटिन प्रोटीन असतं. सो ते लक्षात ठेवा की फायबरस म्हणजे काय असणार आहे, थ्रेड्स लाईक स्ट्रक्चर असणार आहे. ग्लोब्युलर म्हणजे राउंडेड स्ट्रक्चर असणार आहे, आणि यामध्ये काय H बॉन्डिंग दोन्हीच्या मध्ये असणार आहे. आणि फक्त त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. तिथं एक अल्ब्युमिन असेल आणि इकडे केरॅटिन असेल. सो या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत, बाकी यावरती काही खूप नाही आहे. ओके, तर हा झाला प्रोटीनचा पार्ट. तर आता पुढचे पॉईंट्स बघूया जरा. ओके, तर पुढे आपल्याला बघायचं आहे की स्ट्रक्चर काय आहे प्रोटीन्सचं. सो स्ट्रक्चर, तर याच्यामध्ये खूप स्ट्रक्चर्स आहेत, डिलीट करून टाकलेत सिम्पली मध्ये, आणि फक्त प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला तेवढंच आहे. क्वार्टनरी आहे, कारण क्वार्टनरी पण विचारणार नाही आहे, कारण क्वार्टनरी ते पण डिपेंड आहे, ते सेकंडरी टर्शरीवरती डिपेंड आहे. त्यामुळे आपल्याला जर विचारलं तर प्रायमरी स्ट्रक्चरवरती विचारतील. ओके, सो प्रायमरी स्ट्रक्चर काय, तर आता आपण जे बघितलेलं मगाशी, म्हणजे जे पेप्टाइड बॉन्ड तयार करत होते सिम्पली तेच म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. आणि आता बघून घेऊया फक्त, तर काय असणार आहे इथं C. तर या पद्धतीने बघू आता, ही कार्बन आहे आणि कार्बनला COH अटॅच आहे, इकडे NH2 आहे, इकडे R आहे, इकडे H आहे, आणि याच पद्धतीनं अजून एक आहे स्ट्रक्चर NH2 असेल, इथं R आणि H, आणि यामध्ये काय होणार आहे, तर H2O बाहेर पडणार आहे सिम्पली मध्ये. तर इथला OH बाहेर पडेल, इथला एक H बाहेर पडेल, आणि हे जे स्ट्रक्चर तयार होईल म्हणजे हा या पद्धतीने असेल C+O. हे जे CONH आहे ते पेप्टाइड बॉन्ड आहे, माहिती आहे. आणि याच पद्धतीचे आणखी तयार होत जातील. आता या OH ला हा OH जाईल, इथे एक NH अटॅच होईल. सो या पद्धतीनं मल्टी तयार होत जाणार आहेत. हेच असणार आहे प्रायमरी स्ट्रक्चर. ओके, जे सेकंडरी टर्शरी आपल्याला लिहिलेले आहे त्यामुळे काय बघायला नको. ते प्रायमरी मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, या पद्धतीचे स्ट्रक्चर्स असणार आहेत. त्यानंतर पुढचा बघूया आपण पार्ट्स. डिनेचरेशन म्हणजे काय असतं, तर ते डिनेचरेशन ऑफ प्रोटीन मध्ये काय असणार आहे फक्त की समजा ते पेप्टाइड बॉन्ड ब्रेक करणार नाहीये, फक्त लूज करणार आहे. ओके, जे बॉन्ड्स असतात ते लूज करतात. म्हणजे आता जर समजा खूप कॉइल्ड स्ट्रक्चर आहे असं, सो ते काय करेल, असं जरा लूज करेल बॉन्ड्स, आणि
एक सिंपल स्ट्रक्चर, लिनियर स्ट्रक्चर असं तयार करण्याचा प्रयत्न करेल. तेच म्हणजे असणार आहे आपलं डिनेचरेशन ऑफ प्रोटीन्स. हे पण जरा सेकंडरी टर्शियरीवरती त्यांच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड आहेत. सो याच्यावरती पण काही खूप विचारणार नाही डिनेचरेशनवरती. ओके, सो लास्टचा आता आपला एक पॉईंट राहिलाय तो म्हणजे एन्झाईम्स बघून घेऊ काय आहे. सो एन्झाईम्स म्हणजे काय तर बायोकॅटलिस्ट म्हणतो आपण एन्झाईम्सला. तर काय म्हणतो बायोकॅटलिस्ट. आपल्याला कॅटलिस्ट म्हणजे माहिती आहे, कॅटलिस्ट म्हणजे काय एखादी कोणती पण रिॲक्शन किंवा प्रोसेस असून दे ते स्पीडअप करायचं किंवा फास्ट मध्ये नेण्याचं काम कोणाचं असतं कॅटलिस्टचं. सो हा बायो मधला कॅटलिस्ट आहे म्हणजे आपल्या शरीरात पण ते नसतो. सो त्याला आपण म्हणतो एन्झाईम्स. एन्झाईम्स म्हणजे बायोकॅटलिस्ट म्हणजे जेव्हा एखादी बायोलॉजिकल प्रोसेस आहे ती फास्ट स्पीडअप करायचं काम असतं एन्झाईम्सचं. ओके, सो याच्यामध्ये काय विचारतात तर याचं मेकॅनिझम कोणतं आहे. मेकॅनिझम म्हणजे काय आहे तर ह्याचं की अँड लॉक मेकॅनिझम असतं किंवा लॉक अँड की अँड लॉक असतं. सो या पद्धतीचं मेकॅनिझम दाखवतं एन्झाईम्स. यामध्ये काय असतं सिम्पली एक लक्षात ठेवा, आपल्याला एक डायग्राम दिलाय तसा याच्यामध्ये. सो हे समजा तुमचं सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेट म्हणजे काय एखादे रॉ मटेरियल आहे समजा, हे सबस्ट्रेट आहे तुमचं आणि हे तुमचं एन्झाईम आहे. नीट काढूया. सो या पद्धतीचं एन्झाईम आहे. ओके, हे एन्झाईम झालं समजा. सो यामध्ये काय होणार आहे, हे एन्झाईमची ऍक्टिव्ह साईट असणार आहे. ओके, ऍक्टिव्ह साईट म्हणजे काय, तिथं जर हा सबस्ट्रेट येऊन अटॅच झाला त्या ऍक्टिव्ह साईटला तरच वर्किंग होईल, नाहीतर नाही होणार. ओके, सो हा सबस्ट्रेट काय होईल सिम्पली इथे जाऊन अटॅच होईल. तिथे अटॅच झाल्यानंतर यांचं की अँड लॉक स्ट्रक्चर प्रमाणे एक कॉम्प्लेक्स फॉर्म होईल, त्यामुळे त्याला आपण म्हणतो के अँड लॉक मेकॅनिझम. ओके, सो एक कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे आणि त्यानंतर ते बाहेर निघणार आहे तेव्हा ते प्रोडक्ट बनणार आहे. ओके, म्हणजे समजा आता इथे डायग्राम नाही काढत. सो सिम्पली आत जाईल ते अटॅच होईल, एन्झाईम काय करेल त्याची रिॲक्शन त्याचं प्रोसेस फास्ट करेल, त्याला प्रोडक्ट बनवेल आणि ते तिथून लगेच बाहेर जाईल आणि दुसरा एखादा सबस्ट्रेट तिथे येईल. ओके, सो या पद्धतीनं कंटिन्युअस प्रोसेस चालू असते. आता हा एन्झाईम अशा सेकंदाला कितीतरी मिलियन्स पर प्रोसेस करतो. सो खूप फास्ट असतं एन्झाईमचं काय म्हणे. ओके, सो या पद्धतीनं आणि ऍक्टिव्ह साईट पुन्हा बनणार आहे म्हणजे एखादा एक सबस्ट्रेट गेला की दुसरा सबस्ट्रेट येईल आणि तिथं अटॅच होईल. सो या पद्धतीनं एन्झाईमचं वर्किंग चालू असतं. सो एवढंच आहे या टॉपिकमध्ये. यामध्ये जर मेन करायचं असलं तर मेन पार्ट्स आहेत ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स जास्त आहेत आणि प्रोटीन्स मधलं पण एवढं काही नाही आहे. पेप्टाइड्स कोणते बघून ठेवा, खरं जे असणार आहे ते कार्बोहायड्रेट्सचं जास्त आहे. सो ते जरा करा आणि एवढंच आहे. PYQs ते सॉल्व्ह करा, जरा MCQ याचे आणखी सॉल्व्ह करा. म्हणजे काही काही थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात ते MCQ सॉल्व्ह केल्यावर कळत जातात. मग ते जरा नोट करून ठेवा कुठेतरी, की म्हणजे वेगळी इन्फॉर्मेशन भेटली की ती नोट करून ठेवा, की म्हणजे लास्टला जेव्हा रिव्हिजनला वाचायला उपयोगी पडेल. ओके, सो इथे स्टॉप करूया टॉपिक. थँक्यू.